देह नव्हे मी हे सरे, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणूनी लाहो करा काळ सारा चिंतने, पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा, म्हणूनी लाहो करा काळ सारा चिंतने, तुका म्हणे जीवासाठी, तुका म्हणे जीवासाठी देवपोटी पडेल, म्हणूनी लाहो करा काळ सारा चिंतने, विठ्ठल विठ्ठला विठ्ठल करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणूनी लाहो करा काळ सारा चिंतने. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आपल्याला विवेक जागृत करून देणारा अभंग आहे की देह मी नाही अशी आपली काय व्हायला पाहिजे, एक निश्चित समजूत झालेली आहे जीवाची, आणि या निश्चयरूप भ्रमातून जीवानं बाहेर पडावं. मी कोण आहे हे कळवून घ्यावं, आणि मग मी कोण आहे याची जाणीव झाली की मग दुसरं तिसरं कोण उरत नाही म्हणतात, तो विठ्ठल परमात्मा उरतो. उरला उरे विठ्ठल, देह मी नाही, मग मी कोण आहे, मी मूळचा कोण आहे याची जागृती झाली की मग तुकोबाराया अगदी सहज भाषेत उरला उरे विठ्ठल सांगतात. मग विठ्ठल परमात्मा उरल्यानंतर अवशिष्ट मग आता काय करायचं परमार्थात, पराभक्ती. आता इथून सुरुवात आहे, आपल्याला ज्ञान झालेलं आहे मी कोण आहे. मग आता काय करा, म्हणूनी लाहो करा. आता काय करा, त्वरा करा, लगबग करा, की जेणेकरून आम्हाला मुक्तिस्थानापन्न व्हायचं आहे. आम्हाला त्या ज्ञानरूप पदार्थाची आम्हाला काय झालेली आहे, ओळख झालेली आहे. आता ते विलक्षण सुख भोगायचं आहे. मग ते भोगण्याकरता आपण एक साधन म्हणून काय करायचं आहे, वास्तविक देवाचं नाव साध्यच आहे, पण आता करायचं काय, रिकामा वेळ आहे, काम नाही काम नाही झालो पाही रिकाम. आता मग प्राप्तव्य परिपूर्ण आता झालेलं आहे, कृतार्थता अवस्था पूर्ण आलेली आहे. मग आता काय करायचं, चिंतनात काळ सारायचा. आता अपव्यय काळाचा करायचा नाही, कालक्षेप आम्ही करू कोठे. आता एकदा कार्य झाल्यानंतर शहाणी माणसं फार काळ वेळ घालत नाही, तिथून निघून जातात ना. तसं मग आम्हाला प्राप्तव्य मी कोण आहे कळाल्यानंतर मग आता लाहो करा तुकोबाराय सांगतात, गडबड करा, त्वरा करा. का तर आयुष्य आपल्या हातामध्ये नाही, वेळ तितकासा उरलेला नाही. मग आता हे कालक्षेप आम्ही इतर काहीतरी करण्यापेक्षा चिंतन करा, काळ सारा चिंतने. मग चिंतनात काळ जर आम्ही घालवत बसलो तर अशी एक भक्ताला किंवा एखाद्या साधकाला अशी एक अडचण वाटेल, मग आमचं पोट कशानं भरायचं. पाळनाची नाही चिंता, पालनपोषण कोण करील, आम्ही असं भजनच करत बसू तर मग आम्हाला खायला कोण घालायचं. जीवाला काय होते महाराज, एक भ्रांत असते, हा भ्रम आहे. आणि मग नुसतंच भजन करत बसू तर तुकोबारायांनाही असं वाटतं की भिक्षापात्र अवलंबने जळो जिने लाजिरवाणे, ऐंशी श्री नारायणे उपेक्षिजे सर्वथा. की काहीच न करता जर आपण असं हरी हरी म्हणत बसू तर मग पुरुषार्थ करायचं काय जाईल, विसरून जाईल. म्हणून सगळ्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्याच संतांनी महाराज अगदी आम्हाला पुरुषार्थाला धक्का लागू दिलेला नाही. त्यांनी महत्त्वाकांक्षेचे पंख कापलेले नाहीत महाराज. पुष्कळसा व्यवहार करावा, अगदी जोडून या धन उत्तम व्यवहार, अगदी चांगल्या नैतिक मार्गाने पैसा मिळवावा, उदास वृत्तीनं तो योग्य ठिकाणी योग्य अधिकारी पुरुषाला लावून खर्च करावा. आणि मग असं वागल्यानंतर उत्तम गतीला तो सुद्धा मनुष्य जाऊ शकेल. याचा अर्थ पुष्कळ धन जोडावं, पुष्कळ व्यवहार करावा, मोठ्या मोठ्या महाराज काय करावे, इष्टकर्म करावी, पूर्तकर्म करावी, पण त्यात फारसं रमू नये आणि फारसं रंगू नये. का तर शेवटी ते लौकिकातली सगळी कार्य आहेत, ती संसारातली कार्य आहेत. आणि संसारिक ज्ञान हे महाराज बाधित ठरणार आहे आणि अबाधित ज्ञान परमात्मा आहे.
आणि तो जर अविनाशी अजरामर असा असेल तर मग त्याची व्याप्ती सगळीकडे असेल तर मग तुम्हाला चिंता का करायची गरज आहे? कारण तो सगळीकडे भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची किंवा विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल विस्तारला जणी सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. तो नाही असा ठाव कोण उरला असे देवही सांगतात. अर्जुनाच्या निमित्तानं माऊली म्हणते, मी उरला, मी नाही असा ठाव कुठला आहे सांगा म्हणतात. सगळीकडं भरून आहे. याचा अर्थ तो देव तुमची चिंता हरण करण्यासाठी समर्थ आहे. ठाव रिता देवाचा, कोणता ठिकाण रिकाम आहे देवाचं? तुम्ही चिंता करता ते तुम्हाला तोंडात आणून घालेल महाराज परमात्मा. पण आमचा तसा विश्वास नाही. म्हणजे आजही आम्हाला ईश्वर नामस्मरण करत असताना देव आमचं पोट भरतो ही मान्यता आमची अजून झालेली. आम्हीच आमचा संसार चालवतो अशी आम्हाला काय झालेली आहे? एक संशयात्मक भ्रम आहे, एक निश्चयात्मक भ्रम आहे आणि एक संशयात्मक भ्रम आहे. तुम्ही आम्ही जे आहोत निश्चय भ्रमामध्ये आहोत. आम्हाला आम्हीच मिळवतो आहे, आम्ही मिळवल्याखेरीज आम्हाला भेटत नाही खायला, अशी भ्रांत आहे. आणि या भ्रांतीचा एक विचार तुकोबाराय सांगतात, ईश्वर तुमचं सगळं चालवत आहे. आणि मग अशा पद्धतीनं जर परमार्थामध्ये आम्ही ईश्वरावर भरवसा ठेवून सदैव चिंतन करत देहतादात्म्य सुटून जर आम्ही असं करत राहू तर मग त्याच जीवाला, अंतःकरणाला अशी एक जाणीव होईल की आतच देव अधिष्ठान म्हणून आहे आणि तोच त्याच्यात प्रतिबिंबित होईल. आणि मग तो जीवच जर देवाला दान दिला, म्हणजे देवासाठी म्हणून सदैव जर कार्यरत राहिलं तर त्याच अंतःकरणाच्या पोटामध्ये त्याची काय होईल? आम्हाला उत्पत्ती कळून येईल. त्याच अंतःकरणाच्या पोटामध्ये त्या देवाचं आम्हाला अस्तित्व कळून येईल, त्याचाच जन्म झाला असं होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. म्हणजे जसं मुलानं जन्म घ्यावा आईच्या पोटातून, तसं आमच्या अंतःकरण वृत्तीच्या पोटामध्ये त्या देवाचा काय होईल? जन्म होईल. वास्तविक परमार्थता देव उत्पन्न होत नाही, उत्पन्न करायचा नसतो, आहे तो फक्त ओळखून घ्यायचा. फक्त अस्तित्व त्या देवाची मूळचीच प्राप्ती आहे आम्हाला. पाण्याच्या निमित्तानं पाण्यावर शेवाळ वाढतं. ज्ञानोबाराय सांगतात, उदकी झाली बाबुडी ते उदका ते जैशी झाकोळी, का वायाची आभाळे आकाश लोपे, हागा स्वप्न लटके म्हणो ये परते निद्रावशे बांधले होय, ते आठवो काय देता हे आपण पेया. हे असो डोळ्यांचे डोळाची पडल रचे, तेने देखणे पण डोळ्यांचे गिळजे काही. की डोळ्यातलं पाणी काय होतो? आटून आटून असा एक पडदा तयार होतो, त्यालाच आम्ही मोतीबिंदू असं म्हणतो. तोच डोळ्याच्याच आधारानं राहतो, डोळ्यातच पाण्याच्याद्वारे तयार होतो आणि डोळ्याच्याच दृष्टीला काय करतो? प्रतिबंध आणतो, मंद होते दृष्टी. तो डोळ्यावरच आवरण घालतो आणि डोळ्यालाच पुढला पदार्थ दिसू देत नाही. मग आता दृष्टी नाही म्हणायचं का पडदा आडवा आलाय म्हणायचं? पडदा आडवा आलेला आहे. आता पडदा दूर सारायचा का डोळाच खराब झालाय? पडदा सारायचा आहे. मग आता देव नाही असं नाही महाराज, देव आहेच. फक्त आमची अशी भूमिका झालेली आहे, एकाला चंद्र बाहेर बघायला गेल्यानंतर पिवळा धमक दिसला महाराज. काय चंद्र पिवळा आहे म्हणाला. आणि तो आत आल्यानंतर सगळ्यांना सांगायला लागला, आज चांदणं पिवळं धमक आहे. आता सगळ्यांना असं सांगायला लागल्यावर प्रत्येकाला असं वाटलं, बाबा याला निश्चित कावीळ झाली असली पाहिजे. वास्तविक चंद्र पिवळा नाहीच महाराज, पण याच्या दृष्टीत काय झालेलं आहे? दोष. की एखाद्याला दृष्टीत दोष झाल्यामुळे चांदणे ते म्हणे पिवळे. की काविळीच्या दोषामुळे जसं सगळंच पिवळं दिसतंय, तसं ज्या अंतःकरणामध्ये वैकारिक भाव उत्पन्न झालेला आहे त्या दृष्टीत महाराज देव सहजासहजी प्रकट आपल्याला ओळखून येत नाही. म्हणून पाण्यावर आलेलं शेवाळ पाण्यालाच दिसू देत नाही. स्वप्नात एखादा राजा भिकारी व्हावा आणि तो अंत्येच्या घरी भीक मागायला जावावा. वास्तविक तो भिकारी नाही, वास्तविक तो राजा आहे, पण भिकारीपणाच्या सोंगामुळे त्याचं वैभव सगळं लिप्त झालेलं आहे. तसं तुम्ही आम्ही वैभववान आहोत, तुम्ही आम्ही राजा आहोत महाराज, आम्ही आत्मस्थितीचे राजा आहोत सगळेच. पण आम्हाला प्रतिबंध आहे आणि तो प्रतिबंध आहे अंतःकरण उपाधीचा. त्या अंतःकरणामध्ये कामक्रोधादी विकार आहेत आणि त्या विकारामुळं आपलंच स्वरूप आम्हाला दिसेन असं झालेलं आहे. म्हणून याला प्रतिबंध आहेत, प्रतिबंध दूर सारायचे आहेत. सूर्याच्या आड ढग येतात महाराज, ते ढग सूर्याला दिसू देत नाही. वास्तविक सूर्य मोठा का ढग मोठे? सूर्य मोठा.
पण एवढा मोठा सूर्यसुद्धा सामान्य आमच्या गावा एवढा ढग असेल फार फार, पण तो सूर्याला दिसू देत नाही. बरं, जो सूर्याच्या आड आलेला ढग आहे तो दिसतो कुणाच्या प्रकाशात? सूर्याच्याच प्रकाशात दिसतो, सूर्याच्याच सत्तेत वावरतो आणि सूर्यालाच दिसू देत नाही. तसं आत असलेला अधिष्ठानरूपी देव, त्या देवाच्या अधिष्ठानरूपी आत्म्याच्याच अस्तित्वावर अध्यस्त असणारं अंतःकरण, त्या अंतःकरणात पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब ज्याला जीव म्हणतात, तो जीवदशा किंवा ते जीव म्हणा, तो जीव असा एक सामर्थ्यानं त्या अंतःकरणाला, सामर्थ्य अधिष्ठानाचंच आहे महाराज, पण त्याला असं वाटतं मी स्वसामर्थ्यानं काय आहे? करता आहे, स्वसामर्थ्यानं मी भोगता आहे, अशी करता भोगता अशी भ्रांती निर्माण झालेली आहे. या भ्रांतीनं वास्तव मी कोण आहे याची जाणीव न विस्मरण झालेलं आहे, आणि त्या विस्मरणामुळं वास्तव आपलं सामर्थ्य विसरून तो बाह्य जगतामध्ये विषयासाठी, बाह्य जगतामध्ये सुखासाठी, बाह्य जगतामध्ये अस्तित्वासाठी झगडत आहे. ही त्याची काय एक भ्रामक कल्पना आहे. आणि ही भ्रामक कल्पना जाण्यासाठी मग ज्ञानोबा सांगतात की फक्त ढग बाजूला झाले की सूर्य मुळचाच आहे, शेवाळ बाजूला झालं की पाणी मुळचंच आहे, डोळ्याच्या आड आलेला पडदा बाजूला गेला की दृष्टी मुळचीच आहे. तसं प्रतिबंध झालेले आहे ते दूर गेले की मुळचाच मी देव आहे. त्याच्यासाठी फार काही कष्ट करावं लागत नाही. मात्र तो प्रतिबंध कळवून घ्यायची बुद्धी पाहिजे, तो प्रतिबंध दूर करण्यासाठी उपासना करायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी अज्ञानी आहे हे आधी कळायला पाहिजे. आणि मग या अज्ञानाची सुरुवात महाराज मी देह आहे इथून सुरुवात आहे. याला अहम इति प्रथमाध्यास म्हणतात. अहम अध्यास हा पहिला आहे. म्हणून मी देह म्हटलं की महाराज मग सगळे तादात्म्यातले अहंकार सुरू झाले. देह अहंकार हा सगळ्या अहंकाराला अधिष्ठान आहे. उतरंड असते गाडग्यांची, ती गाडग्याची उतरंड फोडण्यासाठी तळाचं गाडगं फोडलेलं बरं का सगळी गाडगी फोडायची? तळाचं एक गाडगं फोडलं की सगळी गाडगी काय होता? तो फुटून त्याची खापरं तयार होतात. तसं देह अहंकार हा पहिला तळच्या गाडग्यासारखा आहे. त्याच्यावरच पहिली संतांनी आपल्याला काय मारलेली आहे? काठी मारलेली आहे. मी देह म्हणता वास्तविक जे माझं असतं ते मी नाही, असा एक तर्काचा सिद्धांत आहे. शरीर माझं का शरीर मी? शरीर माझं आणि जे माझं असतं ते मी नाही. या माझे म्हणण्यामध्ये मी कोणतरी वेगळा आहे. एखाद्या घरामध्ये कोण नसतं, एकटाच मालक बसलेला असतो. बाहेरले माणसं म्हणतात आता घरात कोण नाहीत, एकटाच मालक. याचा अर्थ कोण नाही असं नसतं, कोणतरी आत आहे. कोण आहे? तो घरचा मालक आहे. आणि मग बाहेर एखादा नौका मनुष्य म्हणतो आत कोण आहे, तर आतून आवाज देतो मी आहे. ज्या अर्थी एकटाच बसलेला माणूस मी आहे म्हणतो, त्या अर्थी घरात मी आहे म्हणणारा असला पाहिजे का नाही हो? एकटा माणूस असला तर मी आहे म्हणायची काही गरज नाही. वास्तविक कळतंय माणसांना, आता सगळी माणसं यांची घरातली बाहेर आहेत, नाही एकटाच म्हातारा बसलेला आहे घरात. पण तो असा म्हणतो की मी घरात आहे. आता ज्या अर्थी घरातनं मी आहे असा आवाज येतोय, त्या अर्थी घर सोडून मी म्हणणारा वेगळा असला पाहिजे. तसं या शरीररूपी घरामध्ये मी मळग्याचा, मी गुरुवाचा, मी एकनाथ असं मी म्हणणारा कोणतरी असला पाहिजे. आणि तो या शरीराहून वेगळा आहे. शरीर साधन आहे आणि मी म्हणणारा त्याचा कोण असला पाहिजे? मालक असला पाहिजे. जसं पोळ्या करताना लाटणं वापरतात, वास्तविक लाटणं हे साधन का साध्य? साधन आहे. मग जर लाटणं साधन असेल तर लाटणं मी नाही, पोळीसुद्धा मी नाही, पोळपाटसुद्धा मी नाही, करणारी कोण आहे? मी आहे. आता हे दृष्टांत म्हणून असे संतांनी पुष्कळ म्हणजे ग्राम्य सांगितलं भाषेमध्ये सोप्या की जे माझं म्हणून आम्ही म्हणतो ते मी असत नाही. म्हणून मीचा वास्तविक शोध घेण्यासाठी सगळ्या संतांनी आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मग कोणाचे हे घर, कोणाचा हा देह, कोणाचा आत्माराम त्याचा तूच जाणे. म्हणजे विवेकी शोधने गोविंद माधव याच देहात आहे महाराज. म्हणून हे राहण्याचं ठिकाण वास्तविक साधन आहे. आणि साधन हे जगदंतपाती असतं. जगाच्या उत्पत्तीबरोबर त्याचा जन्म काही काळ टिकतं आणि काही काळानं नाश पावतं. वास्तविक ज्ञानोबा देवही सांगतात की यर्हवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐंशी, जे बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. मी देहाला म्हणून मी म्हणतोय,
मी बुद्धिसापेक्ष म्हणतोय, मी परिस्थिती सापेक्ष मी म्हणतोय. माझा एवढा संसार आहे, माझी मुलं बाळ आहेत, माझ्याकडं धन आहे. प्रत्येक परिस्थितीद्वारे, घटनेद्वारे, व्यक्तिसापेक्ष, वस्तूसापेक्ष मी महाराज असा पसरत गेलेला आहे. आणि मग त्या मीच्या भोवती माझेपणा एक उभा राहिलेला आहे. आणि मग जर मी म्हटलं की माझं मग मानगुटीवर येऊन बसल्याशिवाय राहत नाही. म्हणून अहम बरोबर मम हा अध्यासही येतो. म्हणून शहाण्या मनुष्यानं देह दहन होणार आहे. देहाची तुकोबाराय का सांगतात? देह का दहन होतो म्हणून त्याचं नाव आहे देह. याला शरीर का म्हणतात? ते शिरियते, हे क्षीण होणार आहे. काळानं हळूहळू हे काय होत जातो? क्षीण होत जातं. म्हणून याला शरीर म्हणतात. शिरियते नाम शरीर. आणि मग हे शरीर क्षीण होणारं असेल, पंचमहाभूताचं असेल, त्रिगुणात्मक असेल, काळाचं खाद्य असेल, तर ते माझं स्वरूप असणं शक्य नाही. म्हणून साधू संतांनी आम्हाला सगळ्यांनी पटवून दिलं. वास्तविक याचं खरेपण तुम्ही पटवून घ्या. तुकोबाराय सांगतात, देह आदी काय खरा, देह आदी काय खरा, आदी काय खरा, देह आदी काय खरा, देह आदी काय खरा, देह संबंध पसारा, 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 बुजगावने चोरा, बुजगावने चोरा, बुजगावने चोरा, बुजगावने चोरा, रक्षणसे भासते, रक्षणसे भासते, देह आदी काय खरा, 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 देह संबंध पसारा, देह संबंध पसारा, देह संबंध पसारा, बुजगावने चोरा, बुजगावने चोरा, रक्षण से भासते, रक्षण से भासते, देह आदी काय खरा, देह आदी काय खरा, रक्षण से भासते, भासते, विचार सोपे वाटतात महाराज ऐकायला, आणि सिद्धांताचा परमार्थ सांगाय सोपा आहे. विचाराचा आणि अंतःकरण वृत्ती लावून घ्यायला परमार्थ अवघड आहे. तर मी गावातनं आलो इकडं सांगायला, हे पाठ करून सांगणं सोपं आहे महाराज. याला काय फार बुद्धिमत्ता लागत नाही. का असं सांगावं लागतं महाराज की
जेवण करणं अवघड आहे आणि मीठ कमी पडलं म्हणून सांगणं सोपं आहे. तुम्ही आम्ही जरा आमटीत मीठ कमी आहे, याच्यात साखर कमी पडली, जरा दूध नासलंय जरा बघा, असं म्हणणं सोपं आहे. च्या उठून कर म्हटलं तर नासलेला पिऊन जाईल की नाही. एक माहिती असतं महाराज, बायकांना सुद्धा माहिती असतं, जरा उठून शिजवून खा म्हणजे कळतंय तुला काय काय कमी पडत आहे ते. असं का म्हणावं लागतं? करणं अवघड आहे, सांगणं सोपं आहे. असं देह तादात्म्य सोडा आणि देह काळाचा आहे, हे नाशिवंत आहे, आणि मग हळू असं सुटलं पाहिजे, वासना निघाल्या पाहिजेत, हे सांगणं सोपं आहे. पण अंतःकरण मात्र ज्यावेळी शेवटची वेळ येते महाराज, त्यावेळी मन भ्यायलेलं असतं, मन घाबरलेलं असतं. मग आयसीयूत बसलेले जे पेशंट असतात महाराज, ते पॅरामीटर लावलेले असतात, त्याचं मन कुठंतरी असं फिरत असतं महाराज. आणि मग आम्ही बघायला गेलेली मंडळी, पाहुणा आमचाच असतोय, पण त्याच्या खोलीत आम्हाला ढकललं तरी जाऊ वाटत नाही, कारण ते लावलेलं बघूनच आम्ही मरतोय का काय की असं वाटतंय आम्हाला. ज्ञानोबरायांनी सांगावं, काय न मरत याची आहे चित्ता युगांतू नोहे, की जो खरोखर मरतोय त्याच्यासोबत बसलेल्या माणसाला भीती वाटत असते. म्हणजे देह सोडताना, देह सोडायचा असतो, देह काळाचा आहे, देह अविनाशी नाही, विनाशी आहे. आणि मग हा देह दिलेला आहे, आणि ज्या अर्थी दिलेला आहे त्या अर्थी ज्यानं दिलाय त्याला परत देऊन जायचं का घेऊन जायचं? घेऊन जाता येण्यासारखं सामर्थ्य आमच्याकडे नाही, ते तुकोबारायांनी द्यावं. ते नेण्याची सुद्धा कारणं पुष्कळ आहेत. ज्या अर्थी जुन्या काळामध्ये महाराज बाजार संपला की घरातलं माळवं संपलं की बायका एकमेकीला काय द्यायचं, वांगी संपली की 2-4 वांगी ह्या घरातली त्या घरात दिली जायची, बटाटे दिले जायचे. मग ज्यानं नेल्यात बटाटे त्यानं काय करायचं महाराज, 4 नेले असले तर 1 वाढ घालायचं आणि 5 बटाटे इकडं द्यायचे, कृतज्ञता म्हणून. का असं द्यायचं तर एकमेकाचे व्यवहार चालावेत म्हणून. आता तो काळ राहिलेला नाही, साखर भरून दिलेली वाटी तिकडंच जाते महाराज. आता सगळंच हिंडले गेला जर जाईत असेल, जप्त होत असेल तर कुणी कोणाला देण्यात अर्थ नाही. म्हणून एकमेकाला माळवं देणं, एकमेकाला भाज्या वगैरे देणं हे का असायचं तर एक रीतिरिवाज चालायचा, आपल्यात हे असावी, बोलण्याचा संवाद चालावा म्हणून. तसं जे दिलंय त्याची कृतज्ञता असावी. हा देह शक्ती परमात्म्यानं, मायेनं, देवानं आम्हाला दिलेला आहे. हा पंचमहाभूताचा आहे आणि हा त्रिगुणात्मक आहे, हा मायेचा आहे तशी तत्व महाराज. ही एकले मेळी संचिताचे शेवट मृत्तिके मृत्तिका कवळी, शेवटी हा मातीचा मानलेला आहे, मातीतच जाईल महाराज. हा विचार पटवून घ्यायचा आणि राजी खुशीनं देह ठेवता आला पाहिजे. हे शरीर ज्याचं त्याला समर्पित करता आलं पाहिजे. देह दिला देवा, तुकोबारायांनी सांगावं, हा ज्याचा त्याला जीव समर्पण केला, म्हणजे जीवही दिलेला आहे. देवानं देह नुसता दिला नाही महाराज. मी देह आणि मी देव या 2 कल्पना फार अंतर आहे महाराज. मी देह म्हणणं ही तादात्म्यातली संकल्पना आणि मी देव म्हणणं ही तादात्म्यातलीच आहे, पण एक मोक्षाला कारण आहे, एक बंधाला कारण आहे. मी देव म्हणणं हे फार उच्च कोटीचं ज्ञान आहे. आणि मग देवानं काय काय आम्हाला दिलंय? नुसती शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी हे तर दिलंच महाराज, पण मुक्त होण्यासाठीचा विचारही या बुद्धीमध्ये दिला. इतर योनीमध्ये हा विचार नाही. 5 कोटीचा घोडा घेतला तरी हरभरणी पेंडणी चाराच खाईल महाराज. काय त्याला मी घोडा बदलून काहीतरी हो असं वाटतंय? नाहीच महाराज. त्याला मालक किती पैसे मिळतो हेही कळत नाही, मालकाच्या खात्यावर पैसे मिळतात हे पळतंय आपलं, असं सुरू आहे. म्हणजे देह जड आहे आणि देह जर देव देत असेल तर तो त्याचा त्याला देता आला पाहिजे. जीवही देवच देतो. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे. जीवही देवच देतो आणि एवढा जीव आम्हाला दान देऊन देखील आम्ही दुसऱ्याचा जीव घेतोय का नाही हो? गाडगे बाबा म्हणतात, असा कसा तुमचा देव घेतो बकऱ्यांचा जीव. बकऱ्यांचा जीव, कोंबड्यांचा जीव आमची माणसं घेतातच महाराज. माईला, उरसाला सुरूच आहे हे सदैव. याचा अर्थ काही असेल ते देवाचे बलिदान द्यावे लागतील, हेही धर्मशास्त्रानं खरं आहे काही काही वेळेला. पण पोटासाठी इतर प्राण्याला कापणं हे महाराज पाप आहे. जीवे जीव नेणे पापीसार खाची, नळी दुजी याची कापूप आहे. मग असं खाताना हौस वाटते महाराज, पण वैरी होतात ते सगळे. तुकोबारायांनी सांगावं, मांस खाता हौस धरी जोडून वैरी ठेविला.
की आता गोड वाटतंय पण हे पुढं फेडावं लागेल याची जाणीव पाहिजे. तसं देहही माझा नाही कळवून घ्यावं, विचारानं हे हळूहळू असते सोडायचं. आणि मग यात संतांनी आम्हाला का कल्पना ह्या करून दिल्या? अभंग सोपे वाटतात. देह आधी काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावणी सोरा, रक्षण श्री भासते. देह सुंदर दिला, देखना दिला, आम्ही आणलेला नाही. ज्या अर्थी आणलेला नाही त्या अर्थी तो कोणीतरी दिलेला आहे, त्या अर्थी सत्ता त्याची आहे. आम्हाला काळं गोरं करण्याचं सामर्थ्य त्याचंच आहे. आमचं कर्मही तसंच आहे. आम्हाला जर आणायचं असतं तर आम्ही सुंदर अप्सरेसारखं अभिनेत्यासारखं शरीर आणलं असतं, बुद्धिमान पुरुषाचं बुद्धी आणली असती. नाही, त्यानं दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आम्ही परतंत्र आहोत. आणि मग जीवदान दिलेला ज्याचा त्याला ओळखून तद्रूप होणं हे आपलं कर्तव्य आहे. पण आम्ही देहतादात्म्यानं मी देह आहे एवढं खाली आलो आहे. म्हणून देहाची भूमिका संत सांगतात. एखाद्या मिरचीच्या शेतामध्ये किंवा एखाद्या जुंधळ्याच्या शेतामध्ये महाराज कोल्हा, इतर पशु, वन्य प्राणी, पक्षी वगैरे येतात. म्हणून काय करतात? तो बुजगावणं उभा करतात. त्या बुजगावणं म्हणतात. आणि मग त्याला बरोबर काट्या वगैरे बांधून आमचे जुने शेतकरी लोक महाराज विजार शर्ट अडकायची, वर मडकं रंगवून चुन्यानं मग त्याला डोळे मिशा वगैरे काढायच्या. आणि मग त्याच्या हातात एक उंच हात करून काय द्यायची? काठी द्यायची. आता ते केलेलं बुजगावणं कोल्ह्यांना, कुत्र्यांना, पशुपक्ष्यांना खरं वाटतंय काय? अलीकडल्या पलीकडल्या शेतकऱ्याला खरं वाटतंय? आता एखादा नौका तिथून जाईत असेल परगावचा रात्रीच्या वेळेला तर त्याला सुद्धा वाटतंय मालक उभारलाय का काय की. आणि मग तो सुद्धा असं निरीक्षण करतो की बाबा मालक उभा राहिलाय का काय की, म्हणून जरा चौकशी करतोय, हळी देतोय. पाहुणं तुम्ही कशाला उभा राहिलाय, काय उभा राहिलाय? तो बोलत नाही, काही नाही, हात तसाच वर आहे. मग हा हात कधी वर केलाय त्यानं? ज्या दिवशी उभा केलंय त्या दिवशी. तो अजून त्याचा हात खाली आलेला नाही. मग त्या पाहुण्याला असं वाटतं की ज्या अर्थी हे हात खाली करत नाही त्या अर्थी हे काय असलं पाहिजे? आता मिरच्या पोतभर जरी तोडून नेल्या तर ते हात खाली करीत नाही. याचा अर्थ पशुपक्ष्यांना ते खरं वाटतं, माणसांना ते खरं वाटत नाही. तसं आमच्या दृष्टीनं देह आम्हाला खरा वाटतो, संतांच्या दृष्टीनं हे काळाचं काय आहे? खाद्य आहे. हे माझं नाही. हे राहायला दिलेलं तात्पुरतं घर आहे. याच्यावर आम्ही कब्जा कुळ कायदा लावावा काय? उगाच राहावं आणि निघून जावं? राहून यातून काय झालं पाहिजे? निघून जाता आलं पाहिजे. म्हणून फारसं देह मी म्हणून रमायचं नाही, माझा म्हणूनही रंगायचं नाही. याला सोडता आलं पाहिजे. आणि हे विचार मांडण्यासाठीच तुकोबाराय विवेक पटवून देतात. मुळातच देहतादात्म्य सुटलं पाहिजे. आणि मग देहतादात्म्य सुटलं तर मग काहीच उरत नाही. देह निरसे तरी बोलावया नुरेउरी, देह निरसला पाहिजे. आणि मग कुठपर्यंत देहाची उंची आहे सांगितलेली आहे? ज्ञानोबाराय सांगतात, जे तुले पाच भौतिक घडते, महाभूता सापडते, गुणत्रयाच्या पडते कामठाजे. जे गुणत्रयाच्या कात्रीत सापडतं म्हणजे सत्व रज तम, पाच महाभौतिकाच्या कात्रीत जे सापडतं ते सगळं हे क्षेत्र आहे. आणि हे क्षेत्र असं 36 तत्वाचं आहे. कुठं 24 तत्व सांगितली, कुठं 5 तत्व, 7 तत्व, काही असे ना का. पण शेवटी हे क्षेत्र असं आहे, यात मशागत करायची आणि चांगलं पेरायचं, याला खत घालावं लागत आणि शेवटी याचंच खत होतं आहे. एवढं लक्षात ठेवायचं. हे मातीचं आहे, मातीला विलीन व्हायचं. यातलं आकाशतत्व आकाशात जाईल, वायुतत्व वायूत, जलतत्व जलात, अशी वेगवेगळ्या तत्वाची विभागणी होऊन एकत्र आलेलं हे संघटन आहे. म्हणून याला असं पटवून घ्यायचं की हे साधन म्हणून वापरायचं. आणि मग हे साधन एकदा निराश करायचं, याचा नाश करायचा नाही. परमार्थामध्ये नाश नावाची गोष्ट फक्त मिथ्या म्हणून वापरायची, नाहीतर वास्तव नाश म्हणून शब्द वापरायचा नाही. नाश करायचा झाला तर मग काय? जीव घालवायला लागेल, औषध प्यावं लागेल, आत्महत्या करावी लागेल. हे महाराज यावरले पर्याय नाही. निराश करायचा, पटवून घ्यायचं, हे माझं राहण्याचं ठिकाण आहे. जोपर्यंत प्रवास आहे तोपर्यंत तिकीट सांभाळावं लागेल. तसं जोपर्यंत आम्हाला अंतकाळाची वेळ येत नाही तोपर्यंत आम्हाला हे साधन म्हणून दिलेलं आहे. याच्याकडून चांगलं कार्य करून घ्यायचं. याला चांगलं शाकाहारी खाऊ घालायचं, मांसाहारी खाऊ घालायचं नाही. भले माळ नाही घातली तरी हरकत नाही, पण शाकाहारी तरी व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे महाराज. गरज आहे ती काळाची. कारण आता सगळी घरात कोण मरायला तयार आणि सगळी दवाखान्यातच मरणारी माणसं आहे. घरला कोण सुखानं मेलेला मी तरी या 10 वर्षात बघितलेला. फार काय माझं वय नाही, पण का असं वाटतं? खायचं बाहेर, फिरायचं बाहेर. ज्या काळात झोपायचं त्या काळात माणसं फिरतात बाहेर महाराज. रात्र ही निशाचरांची आहे, ती माणसांची नाही. पण रात्री 12 वाजेपर्यंत फिरतात माणसं कामाच्या निमित्तानं. काय त्यांना दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस काहीही कळेना असं झालेलं आहे.
म्हणून आहार विहार आचार सगळा बदलत चाललेला आहे. आणि ही योजना तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी जाणली. म्हणून काळ सारावा चिंतने हे अभंग लिहिले महाराज. अभंग सोपे वाटतात, पण त्यांना असं सांगायचं आहे, हे देह तादात्म्य एवढा अवघड आहे, सांगणं सोपं आहे आणि याचा निराश झाला पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात, देहाच्या निरासे पाविजयाच्या, 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 पाविजयाच्या, देहाच्या निरासे माझी ऐसी काया जवन रे, माझी ऐसी काया जवन हे, देहाच्या निरासे पाविजयाच्या, देहाच्या निरासे पाविजयाच्या, माझी ऐसी काया निरासे देहाच्या निरासे पाविजयाच्या, 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 माझी अंशी काया जवन हे, माझी अंशी काया जवन हे, देहाच्या निरासे पाविजयाच्या, देहाच्या निरासे पाविजयाच्या, माझी अंशी काया माझी अंशी काया जवन हे, देहाच्या निरासे पाविजयाच्या, देहाच्या निरासे देहाचा निराश झाला की माझी काया नाही असं कळलं पाहिजे. उगाच आम्ही संबंध जोडलेला आहे आणि हा संबंध भ्रमात्मक आहे. एक घोडेस्वार चालला होता महाराज, ऐटीत आपली कपडे वगैरे वर कोट घालून काहीतरी त्याचं काम होतं म्हणून चालला होता. आणि मग त्यांच्या मागोमाग एक गादी विकणारा खांद्यावरून गादी घेऊन चाललेला होता. पुढं घोडेस्वार चाललेला, अगदी लोकांना असं वाटायचं पुढे ज्या अर्थी मालक म्हणून असला पाहिजे कोण, घोडेस्वार, त्याच्यात काय रुबाब आहे. आणि त्याचं वागणं बघितल्यानंतर एवढं चोख लोकांना वाटायचं मागं जो गादीवाला येतोय तो यांच्या सेवेसाठी गादी घेऊन येत असेल आणि पुढं कोण आहे हो, घोडेस्वार आहे, तो मालक असला पाहिजे. आणि मग काही निमित्तानं गावात असं पारावर उतरले की तो घोडवाला बी विश्रांतीला थांबायचा महाराज. त्यानं मग तिथं कुठंतरी चारा जरासा घालायचा, उभा राहायचं, घोड्याला बांधायचं आणि मग तो खरारा करत घोड्याला उभा राहायचा. आणि मग जो गादीवाला आहे तोही काहीतरी आपली भाकरी खायचं आणि गादी विकायला आणली त्याच गादीवर जरा विश्रांती घ्यायची. त्यावेळी त्या गावातली लोक म्हणायची गादीवर झोपलेला कोण असेल, मालक असेल, आणि घोड्याला खरारा करणारा कोण असला पाहिजे,
गडी असला पाहिजे. पुढल्या गावात गेलं की गादीवाल्याला करायची गडी, घोडेवाल्याला करायची मालक. बसली की म्हणायची घोडेवाला आहे गडी आणि गादीवाला आहे मालक. असं प्रत्येक गावात महाराजांनी, एका गावात चौकशी केली एकट्यानं, तुमचा आणि त्यांचा काय संबंध. तो गादीवाला म्हणाला मी गादी विकायला चाललो आहे. घोडेवाला म्हणाला हाही माझ्या ओळखीचा नाही आणि याचाने माझा काही संबंध नाही. तसं आमचं आणि देहाचं गणित असं आहे महाराज. एक निघे पूर्वेकडे, एक निघे पश्चिमेकडे, ते भेटीची ने पाडी संबंध हा, की कापसाची ने आगीची गाठ मारता येईल काय हो. ज्ञानोबरायाने म्हणावं, आगे आणि कापूसा दोरा सुवावा कैसा केवता सांदा आकाशा पाषाणेशी, की आकाश हे पृथ्वी तलाबरोबर पाषाणानं बांधता येईल काय. नाही महाराज, आकाश म्हणजे एक निळता आहे, ते एक आकाश दाखवताच येत नाही, पोकळी आहे. मग एवढ्या पोकळीचा आणि पृथ्वीचा संबंध जोडायचा म्हटलं तर शक्य नाही. तसं देह कुणीकडे चालणार आहे, 5 महाभूताचा, आणि आत्मा एकीकडे महाराज अजर अमर अव्यक्त असा आहे, निरुपाधिक आहे. त्याचा आणि त्याचा काडीचा संबंध नाही, पण कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. ज्याच्या तिथं जिथं ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी योग्य आहे, देहाच्या ठिकाणी योग्य आहे. फक्त आम्ही तादात्म्य संबंध जोडल्यामुळं आणि मी आणि माझं म्हटल्यामुळं हे सगळं आपल्या अंगावर आलं. ज्ञानोबराय म्हणतात, देखे पुढिलांचे ओझे आपला माता घ्यायचे, सांगे कान दटीचे धनुर्धरा. हे सगळं प्रकृतीगत आहे आणि प्रकृती ही पूर्वकृत धर्माधी संस्कार वर्तमान जन्मात अभिव्यक्त सा प्रकृती. हे पूर्वजन्मातील सगळे कर्माचे भोगाचे संस्कार घेऊन अंतःकरण आलेलं आहे आणि त्या अंतःकरणातले आता जन्मेचे संस्कार आहेत ते पूर्वजन्मावरून आलेले आहेत. म्हणून आता परमार्थ करणारी मंडळी मागल्या जन्मामध्ये काहीतरी परमार्थ केलेला असल्याशिवाय करत नाही. आता अभंग का ऐकू वाटता तो, तर पूर्वजन्मामध्ये अभंग पाठ केलेले आहेत. आता वेदांत का ऐकावा वाटतो, तो पूर्वजन्मामध्ये वेदांताचा थोडा अभ्यास केलेला आहे. म्हणजे ते संस्कार असतात आणि संस्कार हे काही अनुवंशिक असतात, काही संगतीनं होतात. संगतीपेक्षा अनुवंशिकताही थोडी असावी लागते. म्हणून सांप्रदायिक लोक असं का म्हणतात हो, म्हणून चांगल्या कुळातलीच मुलगी करून आणायची, चांगल्या कुळातच द्यायची, असा का हेतू. तर ते ज्या कुळामध्ये काही रोगाची बाधा असते, काही बुद्धिभ्रमिष्ठ लोक असतात, काही प्रजा काय होते अपंग जन्माला येते, असं का असतं, तर ते काही अनुवंशिकता तपासावी लागते. हे काळाचे आता दोष बदलत आलेत विज्ञानानं, पण तरी देखील अनुवंशिकता ही मात्र बघावी लागते. ज्ञानोबराया का त्यांच्या आईच्या पोटाला आले हो, तर रुक्मिणीबाईंचं तसं तपाचरण होतं. विठ्ठलपंत तसे होते महाराज, वैराग्याचे पुतळे होते म्हणून त्यांच्या पोटाला अशी महान प्रजा जन्माला आली. म्हणून अनुवंशिकता ही शिल्लक राहते. आता सामान्य खेडेगावात ती झाडं राहिली नाहीत. तुमच्या गावातसुद्धा आंब्याची झाडं असतील की, काही आंबट आंबे, काही लोणच्याचे आंबे, काही पिकतात खरं गोड लागत नाही, काही बेंद्राचा सण झाला की आंबे लागतात. त्यात आळीशिवाय काय दुसरं नसतं. ते नीट वाट करायचं झालं तर बायका अजिबात हातात धरत नाही. याचा अर्थ काय हो, ते संस्कार त्या कोळीत आहेत का आंबा लावणाऱ्याच्या हातात. त्या आंब्याची कोयच अशी आंबट आहे की ती मी जरी मळग्यात नेऊन लावली तरी तसंच आंबा येणार आणि बस्तवड्यासुद्धा तसेच असणार. याचा अर्थ काय, ते अनुवंशिक संस्कार त्या बियामध्ये आहेत. तसं काही अंतःकरणातले संस्कार आहेत पूर्वजन्माचे, आहार निद्रा भय मैथून, हे प्रतिबंध आहेत ना. तुम्हा आम्हाला तो शाकाहारच का आवडतो, तर पूर्वजन्मामध्ये आम्ही त्याची काय केलेली आहे, आचारसंहिता पाळलेली आहे. म्हणून आता नको ते तोंडात घालावंसं वाटत नाही. पूर्वजन्मीचा आहार, पूर्वजन्मीचं भय, पूर्वजन्मीचं हे सगळं चालत आलेलं आहे. यातून दूर होण्यासाठी आम्हाला अभ्यास करावा लागेल, देहाचा विचार करावा लागेल. देह हा कसा आहे, नाशिवंत कसा आहे, विचार करून महाराज असते असते घरात राहूनच याचा विचार करायचा. याच्यासाठी कुठं बैठकीला, कुठं पारायणला, कुठं फार मोठा अभ्यास करावा असं लागतो असं नाही. फक्त शांत राहून आपल्या उद्धारासाठी आपण विचार करायचा आहे. आणि मग मी म्हटलं की माझेपणा आला आणि मग मी म्हटलं की सगळा बोजा प्रकृतीचा आपल्या अंगावर पडतो. एका राजवाड्यामध्ये एक शिपाई होता. त्या शिपायाच्या अंतःकरणात एक इच्छा उत्पन्न झाली. जीव आहे म्हटल्यावर इच्छा असते, आवडीते वृत्ती किरटी, वृत्तीत एक इच्छा उत्पन्न झाली की आतापर्यंत चांगलं जीवन जगलो आहे, बरोबर आहे, पण आता काय झालं आहे, घराचा संसार, पुष्कळ पैसे खर्चायला लागतात. आणि मग त्याला एक विपरीत बुद्धी सुचली. तिथं राणीवसा होता, राण्या राहणारं घर होतं राजवाड्याजवळ आणि त्याचा शिपाईपणा जो होता तो त्याच्या लगतच होता, लगतच्या खोलीजवळ. आणि मग तिथं शिपाई म्हणून तो उभा राहायचा. त्याला इच्छा झाली, एक दिवस राणी जर खुंटीवर हार ठेवून गेलेले असतील तर तो हार मला चोरीला मिळावा. आणि मग चोरायची इच्छा झाली महाराज. होते चांगल्या घरातसुद्धा अशी बुद्धी होते. आणि मग तो चोरीच्या निमित्तानं अभ्यास करायला लागला की ही दगडी भिंत आहे, कसं चढावं लागेल. त्यानं पुष्कळ दिवस अभ्यास केला आणि एक दिवस चोरी करायची ठरली.
मग त्यानं काय केलं, त्या दगडाच्या सांधीमध्ये महाराज 2 पुणेरी मोळे आणले म्हणा, जाड काहीतरी कुठे आणल्या काय आणलं, आणि हळूहळू आस्ते आस्ते त्या मोळ्याच्या आधारानं जाड मोळे घालत घालत 2च खिळे आणले. खिळे घालायचे, त्याच्यावर पाय ठेवायचा, वर एक हात धरायचा, असं करत करत त्यानं प्रयत्न करीत ती भिंत चढायचा काय केला, सराव केला कोण नसताना. आणि एक दिवस राणी काही रत्नहार वगैरे दागिने ठेवून बाहेर कामासाठी आलेले असताना त्यानं त्या रत्नाच्या हाराची काय केली, चोरी केली. जसा वर खिळे घालत चढला तसा खिळे काढत खाली उतरला आणि रत्नहार घेऊन गेला. रत्नहार बाजारात विकला, पैसे केले, घरचा संसारासाठी खर्चाला लावले. आणि मग ही रत्नहार चोरीची घटना प्रधानाला कळाली. प्रधान म्हणाला, ज्या अर्थी रत्नाचार आतापर्यंत चोरी झाली नाही, आणि या वाड्यात चोरी करणारा चोर कोणतरी काय असला पाहिजे, धाडशी चोर असला पाहिजे, हुशार असला पाहिजे, आणि मग त्याच्या हुशारीची कदर करायला पाहिजे. म्हणाले बघूया तरी, निदान चोरी सापडतेच. मग शेवटी प्रधानाने पुष्कळ विचार केला, आता शिपाई कोण आहे या दरवाजावर, मग याची चौकशी केली. आणि मग तो शिपाई एक दिवस बोलता बोलता की म्हणाले, प्रधानाला म्हणाले की प्रधान साहेब तुम्ही विचार करा, म्हणाले एवढी भिंत मोठी आहे, या दगडाच्या सांधी आहेत, इथून जर चोर चढायचा असता तर त्यानं काहीतरी वापर केला असला पाहिजे खिळ्यामुळ्याचा, त्याशिवाय वर चढणं शक्य नाही. बोलता बोलता हा बोलून गेला. प्रधान म्हणाले बरोबर आहे, मग कसा चढला असेल, आता मग यानं शांत बसायला पाहिजे का नको, यानं सांगायला सुरुवात केली. ते म्हणाला, पाय देण्यासाठी एक खिळा घातला असावा आणि वर धरण्यासाठी एक खिळा घातला असावा, या एकावर पाय दिला असेल, एकानं खिळा धरला असेल, असं करत करत तो वर चढला असेल आणि वरला हार घेऊन जसा चढला तसाच खाली उतरला असेल. असं सांगत सांगत प्रधानाने जाणलं, ज्या अर्थी एवढी बारकाव्याची माहिती देतोय त्या अर्थी हा त्याला सामील असला पाहिजे. आणि मग सांगता सांगता अगदी गोड बोलत 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 महाराज वर म्हणाले, कसा उतरला असेल हे अनेकदा मला सांगा म्हणाले प्रधान. त्यात काय म्हणाले, एक एक खिळा घालत 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 आला असेल. आणि महाराज तो ज्यावेळी तसं उतरत होता खरोखर चोरी करताना, त्यावेळी तो चोर शेवटच्या मोळ्यावरनं पाय घसरून काय झालता, पडला होता. ते त्याच्या नेमकं लक्षात होतं कुणाच्या, ह्या शिपायाच्याच. प्रधानाला सांगताना त्यानं तसंच सांगितलं, वरून खाली उतरताना उतरला असेल म्हणाला, पण शेवटच्या मोळ्यावरून पाय घसरला आणि मी पडलो म्हणाला. आता तो चोर पडला असं जर म्हटलं असतं तर महाराज चोरी गावली नसती, भेटली ना. पण उतरताना स्वतः झालेली क्रिया बोलल्यामुळं शेवटच्या मोळ्यावरून मी पडलो असं म्हटल्यानंतर प्रधान चाचपले, महाराज चोर तूच असला पाहिजेच म्हणाले, धरून घेऊन गेले. सांगायचं इथं इतका की शेवटच्या मोळ्यावर मी म्हटल्यामुळं महाराज सगळ्या रत्नहाराची चोरी वास्तविक ती पचलेली होती, पण याच्या अंगावर भोगायची वेळ आली. तसं आम्ही अखंड संसार करू, पण मी केलं असं म्हटल्यामुळं सगळं अंगावर येतं. संताने संपूर्ण संसार केला, पण मी केला असं कुठेही म्हटलं नाही. आणि कर्तृत्वाचा मधू कर्मफळाचा स्वादू, या दोहीचे नाव बंधू. कर्माचा की कितीही कर्म करा, पण मी केलं असं चित्तामध्ये मात्र त्याचा अभिमान असता कामा नाही. म्हणून कर्तृत्व भ्रांती भोक्तृत्व भ्रांती ही जीवाला काय करते, बांधते. यालाच मी पण असं म्हणतात. आणि हा देहाच्या निमित्तानं राहतो, म्हणून देह संबंधे निंदावी म्हणतात. देह आणि देह संबंधे निंदावी, इतरे वंदावी श्वान शुकरे. येणे नावे झाडा मी माझ्याचा झाडा, मोह नावे खोडा गर्भवास. गर्भवासाला कारणे देह तादात्म्य आहे. म्हणून विचारानं मी देह नाही, मी ब्रह्म आहे, असा एक विचाराचा काय पाठपुरावा करायचा महाराज. आणि असा पुष्कळ अभ्यास करत करत गेलो की मग उरला उरे विठ्ठल. एका विठ्ठलाशिवाय काय उरत नाही. शेवटी विठ्ठल मीच आहे असं कळावं, तोही देखील उरू नये. तुका म्हणे हरी काही उरवणे दी उरी. काहीच उरलं नसलं पाहिजे, निर्विशेष असं परब्रह्म उरलं पाहिजे. आणि मग आता काय करायचं, मग म्हणवणीला हो करा काळ सारा चिंतने चालणे. देह नव्हे मी हे सर देह नव्हे मी हे सर, देह नव्हे मी हे सर, देह नव्हे मी हे सर, देह नव्हे
एक दोनच पदार्थ आहेत. पदार्थो ही द्विविध दृग्दृश्यंच. एक दृक् आहे ज्याला चैतन्य म्हणावं. दृश्य म्हणजे जागतिक पदार्थातले सगळे माईक पदार्थ किंवा माया म्हणा. एका शरीराच्या दृष्टीनं अविद्या, एका शरीराच्या दृष्टीनं कुटस्थ, सगळ्या ब्रह्मांडाच्या दृष्टीनं माया आणि ब्रह्म. शेवटी काय, एक जड एक चेतन, एक क्षेत्र एक क्षेत्रज्ञ, एक इदम म्हणून जगात बघितलं जातं आणि एक अधिष्ठान अहम म्हणून बघितलं जातं. असं पुष्कळ रूपानं आहे. शेवटी काय, दोनच तत्त्व आहेत. विचारानं एकच उरतं आहे. विचारांती एक तत्व उरतं आणि ते एक तत्व म्हणजे परब्रह्म. मग त्याच परब्रह्माला आम्ही परमात्मा म्हणतो, ईश्वर म्हणतो, सगुण साकार, राम कृष्ण अशी वेगवेगळी नावं दिली. शेवटी काय, त्याला नाव महत्त्वाचं आहे. एक तत्व नाम दृढधरी म्हणा किंवा एक तत्वी कळा दावी हरी. एक तत्वच आहे शेवटी. पण असा एक विचार करायचा, एकच तत्व आहे आणि ते एकच तत्व वेगवेगळ्या पद्धतीनं या जगामध्ये नांदतं. मग पशुपक्ष्याचे देह आहेत, अन्य यातीतले देह आहेत, देवांचे देह आहेत, तुमचे आमचे देह आहेत. फक्त मानवी देहातच महाराज फक्त अवस्थांतर होण्याचं सामर्थ्य आहे. अवस्था बदलता येते. आम्हाला उच्च युनित जाता येतं, अधोगतीलाही जाता येतं. आपल्या कर्तव्यावर आहे, आपल्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून शहाण्या माणसानं विवेक जागृत करायचा. देह माझा नाही अशी एक भूमिका आतापासूनच आहे. असं का ठेवायचे विचार महाराज हे आता नको वाटतात, कारण अभद्र वाटतं आहे. अजून आम्हाला जगायचं पुष्कळ आहे आणि हा मरायचं सांगायला आहे असं वाटेल कोणाला. पण आता एक तयारी केली पाहिजे महाराज. हे सौंदर्य ओसरत जाणार आहे, बल ओसरत जाणार आहे, सत्ता संपत जाणारी आहे, यशही हळूहळू आमच्याकडनं देव काढून घेत जाईल. शेवटी अनेकांच्या महाराज सत्ता गेल्या, धन गेलं, शरीर गेली. बलवान वाटतं माणसाला, बलवान व्हावं असं वाटतं, मला बुद्धी असावी असं वाटतं, माझ्याकडं सामर्थ्य असावं असं वाटतं, पैसे असावेत असं वाटतं. हे जीवाचे अभिनिवेश आहेत महाराज, अभिमान आहेत, सगळे अहंकार आहेत. रावणाचा अहंकार जर इथं राहिला नाही तर आमचा कसा राहील? विचार करायला पाहिजे आणि विचारांती मी कोण आहे त्या तत्वाकडं आपोआप वळलं पाहिजे. म्हणून मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे महाराज बुद्धीसापेक्ष, देहसापेक्ष अहंकार सगळे घालवायचे. आणि मी कोण आहे? चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी चिदानंद रूप शिवोहम आहे. जसा हस्तामलकाचार्यांनी स्वतःचं स्वरूप ओळखून घेतलं, मदालसेनं आपलं स्वरूप ओळखून घेतलं. म्हणून आई मदालसेसारखे असावी, ऋषभदेवासारखे पती पिता असावेत. सांगायचं काय, विचारी प्रजा असावी, विचारवान पुरुष असावा, म्हणजे परमार्थ सिद्धीला जातो. म्हणून आपण देह नाही हे ठरवून घ्यायचं, देहाचा निराश करायचा. शेवटी तत्वात मिळून जातील. आणि मी कोण आहे असं कळाल्यानंतर आता मात्र स्वस्थ बसायचं नाही. आता करायचं काय तर चिंतन करत राहायचं. आता पराभक्ती, आता देव कळवून घेतलेला आहे, आता त्या देवाचं काय करायचं? भजन करायचं. मग ते भजन केल्यामुळं काय होतं महाराज? तर ह्या देहाची देखील तादात्म्य वृत्ती काय होते? विलक्षण आनंदात परावर्तित होते. देह अस्ताक्षणीच विदेही अवस्थेला मग जातो. मग आहाराची बाधा होत नाही, विकाराची बाधा होत नाही, आपले सगळे विकार तिथं नाश पावतात. आणि मग प्रजा हाती सर्व कामान, सगळे विषय वासना सगळ्या काही लय पावतात, निघून जातात. आणि फक्त अस्तित्व मात्र उरतं आपलं. आणि मग ते अस्तित्व उरल्यानंतर नाथबाबा सांगतात, देह समर्पिजे देवा, देह समर्पिजे देवा, भार काही जण घ्यावा, भार काही जण घ्यावा, होईल अवघा, होईल आघावा, तुका म्हणे आनंद, तुका म्हणे आनंद, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार,
समर्पण करायला शिकलं पाहिजे. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईला बघा तुका म्हणे आनंद किंवा. तुकोबाराय सांगतात नाथबाबांचंही प्रमाण वेगळं आहे. जया परमार्थाची चाल. काही संतांचे अभंग एक एक वाचले तरी पुष्कळ आहे महाराज. उठा जागे वारे आता नामदेवरायांचा अभंग, तुकोबारायांचा काळ सारावा चिंतने आणि नाथबाबांचा जया परमार्थाची चाड, तिने अभंग झाले की पुष्कळ आहे महाराज. आमचं जीवन एवढं मोठं नाही, आम्हाला फार काय लागत नाही. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा भूभाषण. पुष्कळ बडबड करण्यापेक्षा मौन बरं, काहीतरी बडबडण्यापेक्षा हरी बोललेलं बरं. असा एक विवेक जागृत पाहिजे. आम्ही व्यवहारात आहोत पण महाराज नुसतं आवडीनं मनाला येईल ते करत राहिलो आहे. जीवाच्या आवडीनं मनाच्या आवडीनंच आम्ही काय झालेलो आहे, अधोगतीला चाललेलो आहे. वास्तविक शास्त्राच्या आवडीनं वागायला पाहिजे का मनाच्या आवडीनं? शास्त्राच्या आवडीनं आम्ही वागलं पाहिजे. शास्त्र आम्हाला योग्य आहे ते देईल महाराज, किंवा मग संतांच्या वचनाद्वारे आम्हाला जगलं पाहिजे. देवाचं सुद्धा नाही ऐकलं तरी हरकत नाही. देव काय आम्हाला फसवायला तयार आहे. भजन केलेस काहीतरी दिल, गाडी घोडं काहीतरी दिल आणि आम्हाला त्यातून ऋणातून मुक्त करील. संत मात्र असं देणार नाहीत महाराज. म्हणून कशातही आपण अडकून पडायचं नाही, काहीही देवाकडे मागत राहायचं नाही. देह समर्पण करायचा. कशासाठी? सेवेसाठी. काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमादेवीवर श्री विठ्ठलाचा वारीकोर. कायेनं सेवा करायची, वाचेनं सेवा करायची, वाणीनं हरिहरी म्हणत राहायचं, कायेनं देवाची देवालयाची यात्रा संत संगती हे करत राहायचं. आणि शेवटी मनानंही महाराज त्याचं सदैव चिंतन करायचं. मनात तरी त्याचं वास्तव्य सदैव आपल्या व्हावं याचा अभ्यास करत राहायचं. आणि असा अभ्यास सदैव करत राहणं म्हणजेच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे खरा स्वार्थ म्हणजेच परमार्थ महाराज. खरं आम्हाला जे मिळवायचं आहे ते परमार्थातच मिळवायचं आहे, ते अबाधित आहे. आणि संसारातलं कितीही मिळवलं तरी काही त्यातलं बरोबर येत नाही. एक साधू निस्पृह होते महाराज, फिरत फिरत चालले आणि एका गावात वस्तीला उतरल्यानंतर तिथल्या एका व्यापाऱ्याला फार इच्छा असायची कोणतरी पांतस्त यावा, मी त्याला काय घालावं, जीव घालावं, खाऊ घालावं. आणि मग तो व्यापारी जवळ बसल्यानंतर तो साधू म्हणाला की बाबा, म्हणाले तुम्हाला आताची जेवणाची काय व्यवस्था? काय नाही म्हणाले, मी शेंगदाणे काहीतरी खातोय आणि काय फार माझी इच्छा नाही, दिलं तर पंचपक्वान नाही खाईन, नाही दिलं तरी मी कोणाकडे मागत. असा निस्पृह साधू कधी भेटायचा म्हणून व्यापारी बोलत बसले. शेवटी साधूनं विचारलं तुम्ही काय करता, उद्योग काय? विचारल्यानंतर मग कसा व्यवसाय चालला आहे, काय चालला आहे, तुमचं भांडवल काय? मग आता त्यांनी सांगायला सुरुवात केली की म्हणाले भांडवल माझं फक्त 1,00,000 रुपये आहे म्हणाले, माझ्याकडं ₹1,00,000 भांडवल नाही. मग आता ज्याच्याजवळ ₹1,00,000 भांडवल आहे तो साधू म्हणाला 1,00,000चा हा कोण आहे हो? मालक आहे त्या काळातले ₹1,00,000. आणि मग काय आता तुम्हाला मग कशाची कमतरता आहे? काय नाही म्हणाले, माझं ठीक चाललं आहे. मग उद्या माझ्या घरी तुम्ही आमंत्रण जेवणाचं मी देतो. नमस्कार केला व्यापाऱ्यानं त्या साधूला आणि व्यापारी आपल्या घराकडे निघून आला. आणि लगेच महाराज त्यांनी जेवणाला आमंत्रण दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा साधू जेवणासाठी तयार झाला जाण्यासाठी. थोडा वेळ होता म्हणून मग व्यापाऱ्यानं आपल्या मुनिमाला पाठवून दिलं दिवाणजीला सांगितलं असे असे साधू आहेत, त्यांना तू घेऊन ये. साधू महाराज मोठ्या घोड्याच्या टांग्यातून गेला, उतरला तर त्या दिवाणजीच्या हात नाही, साधू नाही तो दिवाणजी त्या घोड्याच्या टांग्यातून बसून गेला, उतरला त्या टांग्यातून. आणि खाली त्या साधूनं बघितलं की त्याच्या 10 हातात बोटामध्ये अंगठ्या महाराज, त्याचं वैभव, त्याची ती कपडे, तो दिवाणजी त्याच्या मागं एक बॅग धरून माणूस. आणि मग त्याचं ते वैभव बघितल्यानंतर मी म्हणाले काल जे व्यापारी आलेले होते महाराज साधूला सांगायला, त्यांचा मी कोण आहे? दिवाणजी, मी मुनीम आहे. आता त्या साधूला असं वाटलं काल हा काय सांगत होता व्यापारी, माझ्याकडे 1,00,000 रुपये माझं खेळतं भांडवल आहे आणि याचा दिवाणजीच्या हातात अंगठे आहेत किती हिऱ्याच्या रत्नाच्या जडीत अशा. त्या अर्थी व्यापारी मला काहीतरी खोटं बोलला आहे म्हणाले, त्याच्याजवळ पुष्कळ पैसे असले पाहिजे. आता ह्या महात्म्याच्या चित्तामध्ये महाराज तरंग उठला. त्याने विचार सुरुवात केली की म्हणाले असा का बरं मला व्यापारी खोटा बोलला असेल? ज्या अर्थी खोटं बोलतो एखाद्या साधूबरोबर त्याच्या घरात जेवण खाणं योग्य नाही. ते दिवाणजीला म्हणाले मी जेवायला तुमच्या घरी येणार नाही, जा म्हणाले. पण जाता जाता एवढं सांग म्हणाले की तुझ्या हाताखाली आणि काय काय उद्योग आहे? तर व्यापाऱ्यानं सांगायला, त्या मुनीमनं सांगायला सुरुवात केली की म्हणाले आमचे व्यापारी इथंच बसून राहतात,
त्यांच्या पुष्कळ देशोदेशी अशा मोठ्या मोठ्या शाखा आहेत, उद्योग मोठा आहे त्यांचा. बंदरावरून माल येतो, जहाजानं माल जातो. 10-20 देशामध्ये त्यांच्या सगळ्या शाखा, आणि त्यांच्या हाताखाली 100भर लोक माझे मॅनेजर दिवाणजी म्हणून आहेत आणि मग त्यांच्या सगळ्यांचा कार्यभार मी मुनीम म्हणून पाहतोय, आणि माझ्या एकट्यावर त्या माझ्या मालकाचा काय आहे विश्वास. ते ऐकल्यानंतर आता त्या साधून आत्मचिंतन सोडून दिलं. महाराज याचाच हिशेब सुरू केला. याचे दिवाणजी एवढे लोक याच्या हाताखाली, आणि व्यापारी 1 लाख मला का बरं त्यानं सांगितलं असेल विचार सुरू केला. जेवायला येत नाही म्हटल्यावर मग व्यापाऱ्यानं काय केलं, स्वतःची मुलगी एकुलती एक त्या मुलीला पाठवून दिलं. महाराज व्यापारी राही ना, मुनीम राहू दे म्हणाले. मुनीम म्हणाले येत नाही म्हणतात ते साधू. मुलगीला पाठवून दिलं टांग्यात बसून. मुलगी खाली उतरल्यानंतर तिच्या गळ्यातले दागिने, तिची वस्त्रप्रावरणं बघितल्यानंतर तो महात्मा चकित झाला की बाळ तू कोण? तर ती मी व्यापाऱ्यांची कन्या, एकुलती एक आहे, माझं अजून लग्न ठरलेलं नाही. माझ्या लग्नामध्ये एवढं दान द्यायचं आहे, एवढं जेवण घालणार, मला एवढं सोनं देणार आहेत, मला दासदाशी पाठवून देणार आहेत. एवढं सगळं त्या महात्म्यानं ऐकल्यानंतर आणि परत राग आला, क्रोध आला की व्यापारी असं माझ्याबरोबर का बोलला, ज्याची मुलगी अजून लग्न नाही तिच्यावर कोट्यावधी रुपये हा खर्च करतोय, आणि मला 1 लाख रुपये माझं खेळतं भांडवल आहे, असं का म्हणतोय तो. आणि मग शेवटी जेवायलाच येत नाही असा त्याने निरोप दिल्यानंतर मग व्यापारी स्वतः येतात बसून. उतरल्याने व्यापाऱ्याला मग तो महात्मा रागानं क्रोधानं बोलायला सुरुवात करतो. बाबा असं का तुम्ही बोलला? तर म्हणाले त्याने एक नोकर आपल्याबरोबर आणलेला होता, त्या नोकराला पाठवून एक वही आणायला लावली आपल्या घरातून. स्वतःच्या दिवाणखान्यात झोपतेल्या ठिकाणी एक वही होती छोटी, ती वही आणायला लावली. आणि ती वही आणल्यानंतर काय आता दाखवायला लागला आहे महात्म्यालाही काय कळेना. व्यापाऱ्यानं ती वही उघडली आणि सांगायला सुरुवात केलं. हे बघा म्हणाले बाबा, मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत म्हणाले 1 लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. ती सांगतो म्हणाले कशा. गावाच्या देवळासाठी 10-15 हजार रुपये दिले, काही महोत्सवासाठी दिले, काही अनाथालयासाठी दिले, काही लोकांच्या गोरगरिबांच्या गरजेसाठी असं पैसे दिले, आणि आतापर्यंत 1 लाख रुपये मी धर्मादाय खर्च केलेले आहेत. तेवढेच माझ्याबरोबर येतील म्हणाला, दुसरी माझी इस्टेट माझ्याबरोबर येणारी नाही. हे कुणाला सांगितलं आहे? व्यापाऱ्यानं कोणाला सांगितलं आहे? हो साधूला सांगितलं. हे कुणाला कळायला पाहिजे आधी? साधूला कळायला पाहिजे. तो व्यापारी सांगतोय माझ्याबरोबर मी केलेला धर्मच बरोबर येईल, अन्य दुसरं काहीही बरोबर येणार नाही. धनानि भूमो पश्वश गोष्टे भार्या ग्रहदारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे कर्मानुगोगच्छति जीव एक. ही सगळी दारातूनच घालवतील आम्हाला. काही मुलं वगैरे स्मशानापर्यंत येतील, तिथून संबंध गोवरी आगी सवे, नामदेवरायांनी सांगावं. हे शरीर आगीमध्ये सहज जळत जाईल, आणि मग आमच्याबरोबर काय येईल? हो फक्त केलेले कर्माचे संस्कार घेऊन जीवात्मा इथून निघून जातो. मग देह तर इथं असतो, आत्मा तर कुठं जाणं येणं आत्म्याला घडत नाही. म्हणून आपल्या धर्मशास्त्रामध्ये मेलेल्या शवाचं, प्रेताचं सुद्धा दर्शन सांगितलं आहे. त्याला अंत्यदर्शन म्हणतात. म्हणजे आत्मा कुठं जात येत नाही, मेलेल्या सुद्धा शरीरात तो असतो. म्हणून त्याच्या दर्शनात फल आहे, मंगल आहे ते. म्हणून प्रेताचं सुद्धा दर्शन घ्यावं. त्याला प्रेत म्हणू नये म्हणतात, फक्त त्यात काय नाही, जीवदशा नाही म्हणून. मग देह इथं पडून राहतो. ज्यानं आतापर्यंत पुष्कळ सत्ता संपत्ती यश कीर्ती मिळवलं, तो शरीर तर पडून आहे, आत्मा कुठं जात नाही. मग हे केलं कोणी आणि भोगलं कोणी, याचा माणसानं काय करायला पाहिजे? हो विचार केला पाहिजे. या शरीरात मी म्हणून जो वावरत होता तो नेमका कोण आहे? तर ते लिंग शरीर आहे, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात, त्यालाच मन असं म्हणतात. तेच मन बुद्धी चित्त अशा त्रिविध विभागात कार्य करतं आणि अहंकार रूपानं नाचतं. म्हणून त्याला चतुर्विध पायाचा अंतःकरण असं म्हणतात. त्याला चतुर्देहाची भरणी पुरली नाथ बाबा ज्ञानोबराय पुष्कळ रूपक करून सांगतात. तेच सूक्ष्म शरीर अनादिकालापासून तो आम्हाला फिरवत आहे. म्हणून त्या मनालाच असं सशक्त बनवायचं, त्या मनालाच असे विचार सांगायचे. हे मना तू दुसरं काहीतरी करण्यापेक्षा चिंतिया चरणा विठोबाच्या, अरे मना तू पापिष्ठा, का रे हिंडसिरे नष्टा, का इकडे तिकडे फिरतोस? नको ते का बरं बघावंस? का उगाच मोबाईलमध्ये अडकून राहायचं? का इतर लौकिक जगतामध्ये फिरायचं? काय आहे त्या मनाला असा अभ्यास करायला लावायचा महाराज. त्या मनानं असं पटवून घेतलं पाहिजे. 7 दिवस सप्ताह आहे, आता संस्कार करून घ्यायचे महाराज. असे संस्कार पडले की मग त्याला किंमत येते. फिरणाऱ्या घोड्यावर कोण पैसे लावतील? गावठी आमच्या. पण रेस कोर्सला जी घोडी आहे त्याच्यावर पैसे लावतात का नाही? हो सट्टा बाजार मोठा असतो. का लावतात? तर त्यावर पैसे लावलेले ते मिळवून द्यायचे, त्याच्या अंगात काय असते?
पात्रत असते, त्याच्यावर पैलू पाडलेले आहेत. एखादा हिरा पैलू पाडला की किंमत वाढते, एखाद्या विद्यार्थ्याला कसून अभ्यास केला की त्याला योग्यता प्राप्त होते. तसं ज्या मनानं अभ्यास केलेला आहे महाराज, त्या मनाला अंतःकाळाला नाम मुखात येतं. म्हणून आता असा अभ्यास करायला पाहिजे, लाहो करा, गडबड करा. का तर आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर महा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. सदैव ध्यान श्रीहरीचं पाहिजे. लवकर काहू करा, त्वरा करा, लगबग करा. लगबग केल्यामुळं काय होईल, चित्ताला ध्यान लागेल आणि मग तो काळ चिंतनात सारल्यानंतर आता देवावर एवढा प्रगाढ विश्वास होईल की आता मग मला कोण खायला घालील, मला कोण माझं रक्षण करणार आहे का नाही, अशी एक जाणीव असते, ती निघून जाईल. आता मग पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. आता चिंता करायची गरज नाही. तुकोबारायांनी महाराज पुष्कळ त्यांच्याकडं नव्हतं होतं, पण तक्रार मात्र कधी केली. तुमची आमची तक्रार जास्त आहे, मिळगत आमची कमी आहे, खरं दंगा जास्त आहे महाराज. लहान मुलं करतात तसा आमचा सगळा संसार आहे. मोठ्यांचा संसार पुष्कळ मोठा असतो, पण ते कधीच सांगून असे दाखवून देत नाहीत. पुष्कळ माणसं धनवान असतात महाराज, पण त्या धनाची अजिबात अभिमानाची वृत्ती त्यांच्या अंतःकरणात नसते. आमच्याजवळ थोडं आहे, पण काय म्हणतात ते ओथळ निम्मी घागरच जास्त काय करते, खळबळ करते, डसमळते. म्हणजे ओथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतात. तसं पात्र भरून असावं. अवघियापुरते ओसंडले पात्र. हा वारकरी संप्रदायाने महाराज भरभरून आम्हाला दिलेला आहे. आम्ही तसं भरभरून घ्यायला काय पाहिजे, आमचे कान मन इंद्रियांना सवय लावली पाहिजे. ही सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सेवेसाठी दिलेली आहेत, हे धन मिळवायसाठी दिलेली अजिबात नाहीत. याचा अर्थ फार मिळवत बसू नये, मोजकं मिळवावं, उरलेलं आयुष्य मात्र नामस्मरणासाठी घालवावं. आणि असा एक निश्चय करावा, देवाची सत्ता अबाधित आहे, त्रिकालाबाधित आहे. तिची सत्ता या ब्रह्मांडावर तर आहेच आहे महाराज, पण अखंड ज्याच्या सत्तेनं विश्व सगळं संकल्पना हलतं, तो परमात्मा तुम्हा आम्हाला जगवायला एवढा अशक्त आहे का हो? म्हणून विशेष रूपानं देव कळावा, विशेष रूपानं पती कळावा, विशेष रूपानं मालक कळावा, विशेष रूपानं गुरु कळावेत आपले. आम्हाला सामान्य रूपानं कळतं आहे सगळं, आणि सामान्य कुचकामी असतं महाराज. एखादा राजा तुमच्या आमच्या समोर आला तर आम्ही काय मागू, चुन्ना कमी आहे, तंबाखू मला एवढं मागितलं म्हणजे काय उपयोग आहे त्याचा. आणि जर तो राजा आहे असं कळालं तर मग गावाला शाळा बांधून घेता येईल, रस्ते करून घेता येईल, काही करून घेता येईल. आणि जशी विशेष रूपानं ओळख झाली की मग त्याची किंमत जी असते ती फार मोठी असते. रेणुका मातेला पती म्हणून जगमदग्नी विशेष रूपानं कळाले, म्हणून सती गेल्या त्या. आणि सती गेल्यानंतर त्यांना कोट्यावधी वर्ष पतिलोकामध्ये वास करायला मिळाला. सीतामातेना रामप्रभू विशेष रूपानं कळाले, म्हणून त्यांनी तक्रार केली नाही, पायात चप्पल घालाय नाही, वनवास तुला दिलाय, मी कशाला जाऊ, आताची म्हणाले असते, आताची असते, तसं नाही म्हणाले त्या. हेतू काय, विशेष रूपानं देव, विशेष रूपानं गुरु. द्रोणाचार्य कळाले महाराज अर्जुनाला, विशेष रूपानं कळाले. हा द्रोणाचार्य म्हणजे कोण आहे, साक्षात भरद्वाज पुत्र आहे, हा माझ्यासाठी साक्षात ब्रह्म आहे, असं कळलं पाहिजे. आणि ह्या कळण्यातच महाराज सार्थकता आहे. म्हणून आम्हाला पांडुरंग परमात्मा विशेष रूपानं, मारुतीराय विशेष रूपानं कळले पाहिजेत. का कपिकुळी हनुमंत एवढंच म्हणत राहूया? सामान्य वानरणी मारुतीराय यात जर सामान्यता ठेवली तर मग शेवग्याचा पाला, आंब खातेली, पेरू खातेली ही वानरणी मारुतीराय सारखे काय हो? शक्य नाही. लक्षावधी वर्षापूर्वी किष्किंधेला स्वतंत्र राज्य होतं त्यांचं. ते राज्य वालीनं सांभाळलं. वालीनं सुग्रीवाला मारून घातल्यानंतर ते ऋषमुख पर्वताच्या पायथ्याला आले. तिथं मग त्यांनी सुग्रीवाला राजा केलं. नळनीळ त्यांचे प्रधान झाले आणि मुख्य सचिव मारुतीराय होते महाराज. त्यावेळी त्यांना अशी जाणीव होती, माझा सखा स्वामी सुग्रीवच असला पाहिजे. पण ज्यावेळी रामप्रभू आले आणि त्यांच्या अंगात जी अशी दैवी शक्ती संचारली, त्यावेळी त्यांनी जाणलं, माझा सुग्रीव हा स्वामी नव्हे, माझा खरा स्वामी कोण आहे? रामप्रभू आहेत. असं कळलं पाहिजे. जोपर्यंत राम माझा स्वामी आहे असं कळलं नाही, तोपर्यंत मारुतीरायांना सुद्धा शक्ती भेटली नाही. अश्वत्थाम्याला खरं दूध ज्यावेळी प्यायला मिळालं, त्यावेळी कळालं की मला जी आई घरात दूध देते ते पीठ कालवून दूध देत होते. पिठाचं दूध आणि खरं दूध फरक आहे का नाही हो? मग आता अश्वत्थामा जातीनं ब्राह्मण आहे, शस्त्र विशारद आहे, पण दुधाची गाय नव्हती, गरिबीमुळं दूध पिता येत नव्हतं महाराज. जेवढ्या एवढ्या मोठ्या पुण्यवान पुरुषांना देखील विशेष रूपानं ज्यावेळी देव गुरु आणि अवस्था कळत नाही तोपर्यंत त्याला भोग घडत नाही. म्हणून चांगलं भोगायचं असेल तर चांगले विचार बांधवून घ्यायला पाहिजेत मला. धन मिळवणं ही साधनं आहे, भोगाची साधनं गोळा करणं ही उच्च अवस्था नव्हे. सुखरूपता ही वेगळीच आहे महाराज.
ती आपल्या विचारावर आहे. म्हणून विचाराची कक्षा रुंदावायची. संकोचोनी कारे झालाशी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. म्हणून तुकोबाराया सांगतात, अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. केवढे तुकोबाराया व्यापक झाले, विचारानं व्यापक झाले. आणि आता मी एवढा व्यापक आहे की जेवढा देव आहे तेवढा माझा भाव आहे. तुकोबाराया सांगतात, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा पसरीन भाव, ऐसा पसरीन भाव, ऐसा पसरीन भाव, ऐसा पसरीन भाव. जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा पसरीन भाव, ऐसा पसरीन भाव, आहे तिकडे पसरेन. तुकोबाराय सांगतात, म्हणजे देवाला सुद्धा महाराज व्यापकता सोडून भीती वाटेल. तुकोबारायांची नजर जिकडं जाईल तिकडं आधी पांडुरंगाच्या अगोदर त्यांचा भाव प्रकट व्हायचा. तुम्हा आम्हाला सुद्धा जी पदार्थाची कळण्याची प्रक्रिया शास्त्रकार असं सांगतात, अंतःकरण वृत्ती अधिष्ठानापासून सुटते महाराज प्राणाच्या साह्यानं, ती त्या वस्तूपर्यंत जाते. वस्तूवर अज्ञानाचं आवरण आहे, अंधकाराचं आवरण आहे. अंधार प्रकाश दूर करतो आणि वृत्तीतला चिदाभास चैतन्य ते अज्ञानाचं आवरण दूर करतो. आणि मग ती वृत्ती त्या पदार्थाला जाणून आत येते आणि मग ते कळाला असा आम्हाला भास होतो. कळणं याला म्हणतात. एखादा आता सूर्यापर्यंत आमची वृत्ती जाते, डोळे जात नाहीत, नजर जात नाही तिथपर्यंत. अंतःकरण वृत्ती त्या नजरेला त्याचं ज्ञान करून देते असं वेदांत सांगतो. विज्ञान तसं सांगत नाही. आधी पदार्थावर उजेड असायला पाहिजे, मग डोळ्यावरती किरणं तिकडून आपले येतात आणि मग आम्हाला, म्हणजे भौतिक आणि वेदांत वेगवेगळा फरक. वास्तविक डोळ्यावर उजेड आणि डोळ्यावर किरणं पडाय, उजेडात पदार्थ असायला. स्वप्न कोण बघतंय? स्वप्नात उजेड नाही, डोळे नाही, जो बघतोय तो झोपलाय. झोपलेल्याच्या डोळ्याला फाकून जरी दाखवलं तरी स्वप्न दिसत नाही. म्हणजे कोणतरी बघणारा सूक्ष्म साक्षी रूपानं आता आहे. मी झोपलो होतो ही सुद्धा वृत्ती कुणाला कळते?
आत कोणतरी मी म्हणणारा जागा असला पाहिजे. तो मी म्हणजे आत्मस्वरूप. आणि मग एवढी प्रक्रिया कशाचे बारके तुकोबारे सांगतात, माझा भावही जागृती स्वप्ने पांडुरंग. माझा भावच असा बनेल की जिकडं बघील तिकडं भाव आधी जाईल आणि त्या भावावर पांडुरंग आरूढ होईल. म्हणजे देवाला सुद्धा महाराज ते कोड्यात पकडतात की हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल, असा भाव असावा. म्हणून जनाबाईंच्या श्रेणी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, चोकोबारांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. अर्जुनाने महाराज उर्वशीचा श्राप स्वीकारला, पण इंद्रपत्नी आहे ती माझी आई आहे असं समजून महाराज तिथं गैरवर्तन केलं नाही. हा भाव आहे अंतःकरणात. असा भाव महात्म्याचा सदैव जिवंत असतो. म्हणून महात्म्याची बरोबरी कोणही देवसुद्धा करू शकत नाहीत. त्यांना जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली असते. म्हणून संतांचं जीवन हे फार उच्च आहे. कधी ते वागायला चुकत नाहीत, बोलाय चुकत नाहीत आणि समजुतीत चुकत नाहीत. जो बिनचूक वागतो तो संत, जो बिनचूक बोलतो तोही संत महाराज. या सगळ्यांचा मेळ असावा. बोलणं, चालणं, समजूत या तिन्हींच्या मेळात सगळ्या संतांनी व्यवहार केले. म्हणून त्यांचा खाण्यावर मर्यादा आहे, बोलण्यावर मर्यादा आहे, वागण्यावर मर्यादा आहे. त्याच्यासाठी त्यांनी अभंग रचले. आहार कसा असावा, माणसाने चिंतन कसं करावं, प्रदक्षिणा तुळशीच्या घालाव्यात, नित्य बुका वगैरे लावावा. आपण वीर झुंजार आहोत, आम्ही वारकरी आहोत, आमच्या गळ्यात तुळशीचे हार हे मिरवलं पाहिजे. आम्हा वैष्णवांचा श्रंगार आहे महाराज. हे असं सांगण्याचा हेतू काय, आम्हाला ती जाणीव असावी. पाया पायाला असे अभंग लिहिले त्यांनी. याचा अर्थ तुम्हाला जाणीव विसरणार म्हणून लिहिलं आहे त्यांनी. आणि आम्ही हळूहळू आता ते विसरायला लागलो आहे महाराज. माळ बारकी घालायला लागल्यात आता, मोठी माळ लाज वाटते. बुक्का बारीक लावीत लावीत एकेकांचा बुक्काच गेला आहे महाराज. आता माळकरी आहे का कोण आहे हेही आम्हाला ओळखत नाही. याचा अर्थ बुक्का ढळढळीत मोठा असावा हे सुद्धा लाजीरवाणं वाटायला लागलं आहे. मला सांगा मग शेवटला बुका लावत्यातच त्यावेळी तरी काय कळतं आहे, केवढं कपाळ भरलं आहे आणि काय भरलं आहे. मग त्यावेळी कोण बघतं आहे महाराज. आणि त्या बुक्केशिवाय पर्याय उरलेला नाही हेही कळवून घ्यावं. म्हणून फार लाज भय शंका लोकाच्या मान्यतेत पडू नये. शाण्या माणसानं कुणाची बरोबरी करत राहू नये. कुणाचा कुणाशी संसार बरोबर असत नाही महाराज. प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न आहे. स्पर्धा ईर्ष्या मत्सर सोडून नामचिंतन करीत राहायचं. आणि का म्हणून तुलना करायची. जिथं तुलना आहे तिथं स्पर्धा आहे महाराज. आणि स्पर्धा आहे तिथं द्वेष आहे. द्वेष आहे तिथं देव असत नाही. आपल्या आपल्या भाग्यानं प्रत्येकाचा संसार भरलेला आहे. आपल्या आपल्या भाग्यानं आयुष्य विद्या धन मिळालेलं आहे. आनंदानं भोगायचं. याच संसारात हरी 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 म्हणत अंतःकाळी ज्याच्या नाम आले मुखा. परमार्थाचा हा शेवट आहे. परमार्थात मरतेवेळी नाव आलं पाहिजे. तिथं साधू ओळखायचा. साधू काय वारी करणाऱ्यावर ओळखता येत नाही. साधू ओळखावा मरणी, शूर ओळखावा रणी. युद्धात रणी शूर ओळखायचा. तर आमच्यासारख्याला शस्त्राने चिलकत घालून दिल्यावर हे आम्हाला चालायना झाल्यावर युद्ध कुणाबरोबर करायचं महाराज. बाजीप्रभूंच्या तलवारी 80 किलोच्या होत्या म्हणे. एक एक तलवार 80 किलोची होते. ते ढाल घेऊन लढत नव्हते. मग आता आम्हाला 80 किलोची तलवार बांधली तर उठा यायचं नाही महाराज. औषधाचा पंप घेऊन उठा येत नाही आम्हाला. फवारत्याला 15 लिटर पाणी आणि 10 किलोचा पंप धरा. 25 किलोचं ओझं घेऊन आम्हाला उठता येत नाही. उचलू लागाय दुसरा माणूस लागतो. बाजी प्रभू 160 किलोच्या तलवारी घेऊन ते कसे लढत असतील, काय त्यांच्या शरीरात सामर्थ्य असेल. ते कुठं कुरकुरं खाऊन उचलते तलवार. ही आमची पोरं कुरकुरं खाऊन ते पास्ता खाऊन महाराज आमचं पैसे सगळं दुकानाच्या पेटीतच. खिशात का पैसे आमच्या राहिलं नाही. दूध प्या म्हटलं तर महाराज ही ताक पित्यात जाऊन धाबे कुठं त्या दुकानातली. आता दुकानातलं ताक आणि घरातलं ताक. घरातली भांडी धुतलेलं पाणी प्यायलेलं बरं म्हणायची पाळी. पण ते ताक नको अशा असतं. पण खरं पचत नाही. कलियुग आहे. मद्यपानाची शिराणी नवनीतानं पुषे कोणे. काय करावं केळवल्या व्यभिचारिणी दैन्यवानी पतिव्रता. इथं कोण लोण्याचं गिराक नाही मला. दारूला गिराक जास्त. का कलियुग आहे. मद्यपानाची शिराणी इथं पैजा लावून पित्यात महाराज. पण लोणी खायला या म्हटलं तर घालतो म्हटलं तर कोणी येत नाही. इथं हातरून तयार आहे. पण बस्तवड्यात यायला लोकांची मानवं आहे, तूट आहे. आणि जिथं हातरत नाही त्या तमाशाला पुढा इथं लुटून बसाय तयार माणसं. म्हणजे तोही एक विभाग आहे. तमोगुणाचा, रजोगुणाचा, सत्वगुणाचा. काही असे नका. पण आपल्या उद्धारासाठी आपण जागृत राहायचं महाराज. आणि असं एक महात्म्याचं जीवन अभ्यासायचं. का महात्म्य असं वागले असतील, का त्यांनी व्रत सांभाळलं असेल, का त्यांनी तपश्चर्या केली असेल, इंद्रिय निग्रह का बरं केला असेल. आणि असा एक साधनेचा मार्ग त्यांनी सांगितला आमच्या तुमच्यासाठी. आणि मग यानं काय होईल तर होईल अवघा तुका म्हणे आनंद. तुम्हाला आनंद होईल. पण कधी शेवटला होईल. कधी तर तुकोबाराया सांगतात तुका म्हणे जीवासाठी देवपोटी
पडेल, तुमच्या जीवदशेचा बाध होऊन तीच जीवदशा कशा शिव आहे हे कळून येईल आणि त्या अंतःकरणाच्या पोटात मीच देव आहे असं कळाल्यानंतर भेदभाव उरत नाहीत महाराज. मग अशा भक्ताची किंमत देव स्वतः राखतो, ती कुणाला करावी लागत नाही. ज्यावेळी राजसूय यज्ञ झाला महाराज, कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला, पुष्कळ अन्नदान झालं, पुष्कळ धनदान झालं आणि शेवटी त्या यज्ञामध्ये भगवान शुकाचार्य शुकाच्या पोपटाच्या रूपानं आले आणि एक शीत घेऊन गेले. ते ब्रह्मवेत्ता आहेत. शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी, हरीशी जाणूनी हरीस झाले. हे 4 ब्रह्मवेत्ते महाराज. त्या ब्रह्मवेत्त्यापैकी एक शुकाचार्य का आले शीत घेण्यासाठी? राजसूय यज्ञातल्या अन्नासाठी नाहीत आले महाराज. ज्या पंक्तीमधल्या पत्रावळ्या स्वतः भगवान कृष्ण परमात्मा बाहेर टाकतोय त्याच्या हातच्या पत्रावळीला अन्न मला खायला भेटेल म्हणून शुकाचार्य आले. एक शीत अन्न खालं आणि जाऊन झाडावर बसले. स्वर्गामध्ये घंटा वाजायला लागल्या. धर्मराजाला असं वाटलं माझा यज्ञ सफल झाला, चांगलं झालं, कृष्णाला आनंद वाटेल म्हणून ते बोलायला लागले. धर्मराजा, कृष्ण परमात्मा म्हणाला यज्ञ सफल झाला असं म्हणू नको, माझा भक्त या यज्ञामध्ये जेवलेला नाही. आता देवा एवढी जीव घातली नाही, तुझा आणि भक्त कोण उरला आहे म्हणाले. तर आहे म्हणाले, त्याचा पत्ता सांगतो, तू बोलवून आणायला पाहिजेस. आमंत्रण देण्याकरता अर्जुन गेला पाहिजे किंवा तू गेला पाहिजेस. त्याला सोबत रक्षक म्हणून अर्जुन आणि तुला आमंत्रण द्यायला स्वतः जावं लागेल. स्वयंपाक द्रौपदीनं करावा लागेल. त्याचे पाय तू नकुलानं आणि सहदेवानं धुवून ते असं आदरातिथ्य केलं पाहिजेस आणि मग त्याला तू जेवण घाल, म्हणजे माझा भक्त जेवला मग मी काय होईल, तृप्त होईल म्हणाले देव. आता हे धर्मराजाला कसं तरीच वाटलं, कारण एवढं वाढलं नाही ना. तर मग तो भक्त कोण आहे, देवा सांग पत्ता. देवाने पत्ता सांगितला. समोरच्या पर्वता पायथ्याला एक चांडाळ आहे म्हणाले जातीनं, भक्त आहे तो माझा, त्याच्याकडे तू जा. तिथं गेल्यानंतर महाराज तो महात्मा देहीच विदेही झाली. भूदशा देहावर नव्हतेच, ते देहातात्म्य सुटलेलं आणि मग त्यानं आमंत्रण दिलं. त्याला आनंद वाटला त्या महात्म्याला की म्हणाले मी जातीनं असं आहे, माझ्या वर्तणुकीनं असं आहे, पण मला कृष्ण परमात्मा माझी आठवण काढतात, मी धन्य आहे, येईन म्हणाले. कुणाचं अन्न खायचं आहे तर धर्मराजाचं. धर्मासारखेच्या घराचं खायला मिळणं दुर्मिळ आहे. ते महान भगवत भक्त आहेत, 5ही पांडव आणि द्रौपदी आदिमाया आहे. आनंदानं जेवायला आला महाराज. अर्जुनाबरोबर गप्पा मारीत आले. जेवण करायला सांगितलं. द्रौपदीनं हा महात्मा येणार म्हटल्यावर पुष्कळ शेकडो पक्वांना तयार केली. ती काय आताच्यासारखी नव्हती महाराज. पोळ्या लाटायला येत नाहीत, चपात्या येत नाहीत. आता सेलिब्रिटी मोठे आहेत पण त्यांना जेवण करता येत नाही महाराज. भात शिजवा येत नाही. काय करायचं नटी असून? एकटी पडलीने रोग झाला तर काय करून खायचे? फुकण्या खाऊन जगतात माणसं. काहीतरी करून खाता आलं पाहिजे महाराज. म्हणून स्वतंत्र जीवन जगणं हे फार अवघड आहे, फार फार अवघड आहे. स्वतः गाय सांभाळायची आणि दूध काढायचं अवघड आहे. डेअरीतला हिशोब लिहा येईल महाराज. दूध काढणं अवघड आहे, चारा आणणं अवघड आहे. एक पिंडी आणाय नका, पण करणं अवघड आहे. कर्मच मुळात अवघड आहे. करायची तयारी पाहिजे. आणि मग द्रौपदीनं सुंदर पक्वान्नाची जेवणं सगळी केली आणि मग हा चांडाळ महात्मा जेवाय बसला. त्याला चांदीचा काय पाठ, त्याचा थाट विचारावा, पुष्कळ असं त्याचं वैभव. जेवायला बसवल्यानंतर त्यानं ते सगळे पदार्थ एक वार बघितले आणि सगळे महाराज एकत्र मिसळले आणि सगळं मिळून काय केलं त्याने, द्रौपदीला इतका संताप आला. हे देवा कुठनं रत्न हुडकून आणलंस म्हणाले. एक रात्रभर स्वयंपाक कष्ट करून 4 ठाव स्वयंपाक केला आहे आणि एवढं करून यानं हे असं खायचं माहिती असतं, ह्याची पद्धत तर म्हशीला घालत्या तसं आंबवण केलं असतं म्हणाले. काय केलं असतं, एकातच शिजवलं असतं तर बरं झालं असतं. शंख वाजा लागला होता महाराज थोडा थोडा. त्यानं संकल्प सोडताना तोही वाजणारा शंख देवाचा बंद पडला. देव म्हणाले माझा भक्त जर जेवायचा असेल तर तो पोट भरला तर शंख पुष्कळ वाजेल मोठ्यानं, पण कुणाच्या तरी मनात काय आहे, विकल्प आहे, त्याशिवाय हा शंख वाजत नाही. देवाने पांचजन्य शंखाला विचारलं का बाबा तू का वाजत नाहीस? कुणाच्या तरी मनात विकल्प असला पाहिजे. मग द्रौपदीला विचारलं तुझ्या मनात काय वाटतं? तर नाही म्हणाले देवा असं कशाला हे याला बोलवून आणलंस, हे असं खाणार आहे माहिती असतं. नाही म्हणाले द्रौपदी तूच विचार त्यांना हे असं तुम्ही का करता म्हणून. आणि त्यावेळी त्या महात्म्याला द्रौपदी विचारते हे असं महाराज हे करण्याचा हेतू काय? तर ते म्हणाले हे द्रौपदी माते, तू एवढ्या रात्रभर पुष्कळ त्रास घेऊन हे स्वयंपाक केलेस खरे, पण या सगळ्या स्वयंपाकात प्रत्येक पदार्थाचं महत्त्व वेगळं आहे. प्रत्येक पदार्थात ब्रह्मरस भरलेला आहे आणि मग सगळ्या पदार्थात ब्रह्मरस असेल तर मग आधी कोणता खावावा, नंतर कोणता खावावा. एखाद्या पदार्थाला मी जर पहिल्यांदा खाल्लं आणि पहिल्यांदा मान दिला तर कौशल्येला आधी प्रसाद दिला म्हणून कैकेयी रुसली,
रामायणात, तसा दुसरा पदार्थ रुचला तर काय करू म्हणून सगळेच मिसळले आणि सगळेच मिसळून मी माझ्या जीवात्म्याला काय देत आहे, यज्ञ म्हणून प्रसाद देत आहे म्हणून वदनी कवळ घेता म्हणा लागल्यावर महाराज शंख वाजायला लागला. द्रौपदीचा विकल्प गेला. जो महात्मा शिजलेल्या अन्नामध्ये महाराज ब्रह्म बघतोय, त्याच्यातही ज्याच्या अंतःकरणात भेद उमटत नाही. आम्हाला महाराज वाजलेली भाजी आधी ही काढ म्हणता, वाढसरू का दम नाही, काढ म्हणतात बाहेर. अन्न हे ब्रह्म आहे महाराज. वेगवेगळे रस पोटात गेले पाहिजे. औषध म्हणून बाटल्या पिण्यापेक्षा भाज्या खायला काय हरकत आहे. आणि एक वेळ अशी येईल की भाजीशिवाय जगणार नाही, मग तुम्ही आहे मी. देव ती वेळ आणू नये म्हणून चांगली आहाराचा स्वीकार असावा. त्या साधूनं सांगितल्यानंतर द्रौपदीच्या मनातला विकल्प गेला. शंख आनंदानं महाराज आस्फुरला वाजला आणि मग देवाला आनंद वाटला. त्या महात्म्याच्या सगळे पाद्यपूजा करून पाया पडले, त्याचं तीर्थप्राशन केलं, त्याला योग्य स्थळी सोडून आले. सांगायचा हेतू इतका, असे देहावर उदास देह तादात्म्य रहित असलेले महात्मे या पृथ्वी तलावर जोपर्यंत आहेत महाराज, तोपर्यंत आपला संप्रदायाचा हा महिमा टिकून राहील. आहेत असे महात्मे, दिसत नाहीत याचा अर्थ ते नाहीत असं नाही. म्हणून ही व्यक्ती ओळखणं कठीण आहे. ज्यांच्या अंतःकरणामध्ये देवाची प्रतीती आलेली आहे ते महात्म्य कळणं दुर्मिळ आहे. संगतीनं देखील ते कळत नाहीत. त्यावर संतांचीच कृपा असावी लागते, त्याशिवाय साधूचं महिमान कळत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, काळ चिंतनात सारायचा, त्या अंतःकरणवृत्तीत देव आपल्याला पोटी यावा अशी की आस धरायची. देवावर अविश्वास करायचा नाही. पाळनाची नाही चिंता, थावरिता देवाचा तो योगक्षेमम वहाम्यम, हे त्याचं सूत्र आहे. तो चालवेलच तुमचा आमचा योगक्षेम, असा एक विश्वास ठेवून म्हणवनीला हो करा काळ सारा चिंतने. महाराज ज्ञानेश्वर माऊली साठी देवपोटी पडेल, म्हणवनीला हो करा काळ सारा चिंतने. झालेली शिवाय तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपेनं जसा बुद्धीला विलास होईल तसं बोललो. मान्यवर सगळे व्यक्ती आहेत, गुरुजी आहेत म्हणून म्हणावं असं वाटलं महाराज. आयुष्य ज्यांचं सुराबरोबर गेले ती माणसं जाता आता गोड करतात. आम्हाला आयुष्य गेलं तरी बिसूरच आम्ही राहणार. उगाच ऐकून काय असतं, एक वैभव असतं. भाग्यानं एखादी सरस्वती मुखात येऊन बसते महाराज, एखाद्याच्या हातात येऊन बसते, एखाद्याच्या कंठात येऊन बसते. हे देणं सरस्वतीचं असतं. हे जगासाठी असतं, समाजासाठी असतं. त्याचा आपण अभिमान धरता कामा नाही. जेवढं नम्र राहू तेवढी ती सेवा वास्तव्याला आपल्या हृदयात येते. पण हे देणं देवाचं आहे असं लक्षात ठेवायचं. कुणाकडं काय कला असेल, कुणाकडं काय विद्वत्ता असेल महाराज, हे देवच देणार आहे. असे एक निराभिमान पद्धतीनं आपण सेवा करत राहूया. फार जुन्या माणसाने महाराज इथं संप्रदाय बसवलेला आहे. दांभिकपणा अजिबात इथं दिसत नाही. तुमची स्तुती करतोय असं अजिबात नाही महाराज. कारण आता हे जग सगळं प्रचार प्रसाराचं आहे. मोठमोठ्या माध्यमांचा विचार करणारे लोक आहेत. पण इथे गवाटे गुरुजींच्यापासून महाराज सगळी परमपूज्य जुनी माणसं, ताळेश्वर गुरुजींच्यापासून गुरुजी इथले पाटील आपले पारा पाटील गुरुजी महाराज फार आज 90-91 वयाला ते ऐकायला बसतात. नम्रवान अशी नम्रतेची माणसं दुर्मिळ भेटतात महाराज. आणि मग ऐकणं काय, आम्ही त्यांच्या दृष्टीने बघायला तर नातू, मुलगाही नाही, नातवाच्या वयाच्या आम्ही. काय आमचं ज्ञान, कुठंतरी 4 पुस्तकं वाचलेली पाठ करायचं माहिती म्हणून इथं सांगायचे. अनुभव नाही, साक्षात्कार नाही, काही नाही. पण बोलतेलं ती प्रेमानं ऐकतात. ही मंडळी असं म्हणजे आम्हाला त्यांच्या निमित्तानं महाराज आम्हाला वक्तापणा आहे. श्रोता तो वक्ता, तो वक्ता हे श्रोतेने होईल. आणि असे श्रोते भाग्यवान भेटावेत. मधुकर दादा, बाळदा, ही सगळी मंडळी की स्तुती करतोय म्हणून असं नाही महाराज. आणि वास्तविक कीर्तनाचे विषय नव्हेत. कीर्तनात स्तुती करूच नाही कोणाची. पण शेवटी काय आहे, हा सगळ्यांचा मेळ आहे. ऐकायला येणाऱ्या माता भगिनी हे एक देवाचं काय आहे महाराज, आधार आहे. वक्त्याला हे काहीतरी भांडवल आहे. हे उगाच माणसं आपल्या मुलासमान म्हणून ऐकतात म्हणून हे आमचं हे चाललेलं आहे. कोणतरी लहान वयाचा येतोय आणि मग त्याला हार घालायचा, देव करायचा, तो काय बोलतोय ते ऐकायचं, हे इतकंसं सोपं नाही महाराज. व्याख्यानात काहीतरी चुकलं तर मारतात माणसं बाहेर. हे तर एक देवाची सत्ता आहे म्हणून लोक गप्प बसतात, ऐकतात. हे आमच्यावर वक्त्यावर अनंत उपकार आहेत. त्या उपकारात कृतज्ञ राहावं वक्त्यानं. आणि वक्त्यानं देवाकडं माणसं लावावीत, आपल्या मागं लावायचा प्रयत्न करू नये. आम्ही निरोप सांगायलेली माणसं अगदी साध्या भाषेत बोलावं तर आता दलित शब्द आहे, पण तराळ म्हणावं तुकोबारायाने. तुका मी तराळ नारायणा तुकोबाराय म्हणतात. आम्ही फक्त काय साधवायचं काम करायचं महाराज.
चला पंढरीशी जाऊ, चला हाताला धरून जाऊया म्हणायचं, सगळ्यांनी मिळून प्रवास करूया. 50-60 वर्ष चाललेली ह्या उत्सवाची महाराज ही वात आहे. जुन्या माणसाने, फार तपश्चर्यावान माणसाने हे बी रोवलेलं आहे. इथं कोणी पाणी घालायची गरज भासत नाही. मुलं खोलवर गेलेली आहे. कोण कासना इथं येतोय, सेवा करतोय आणि काही कासना सप्ताह पार पडतोय. त्यामुळे हे अनेकांचे आशीर्वाद लाभलेली गावं आहेत. त्यामध्ये महाराज फार जुन्या काळापासून चालत आलेली ही संप्रदायाची सेवा. इथं महाराज तुमचं नित्यनेमानं पोथीवाचन असतं. कितीतरी वर्ष ते चालत आले. देवाच्या वास्तव्याशिवाय महाराज चांगले कार्य टिकत नाहीत. काही चांगलं जे आहे ते देवाच्या अस्तित्वाशिवाय होत नाही. देव ऐकायला इथं येतो, त्याशिवाय लोक येत नाहीत. काहीतरी कारण असतं महाराज. उगाच ग्रंथ उघडावा अशी बुद्धी होत नाही. म्हणून काही भाग्यवान गावं असे आहेत की तिथं नित्यनेम चाललेले आहेत. त्या गावापैकी तुमचं गाव आहे. म्हणून चालत आलेली ही सप्ताहातली सेवा अनेक लोकांनी यावं, ऐकावं. आपण यातून पवित्र व्हायचं आहे. आपल्याला काय नुसती आंघोळ करायची आहे महाराज. गंगा दारात आली आहे, काय कष्ट घ्यायची गरज आहे. चावीला बसण्यापेक्षा आंघोळीला जायचं. पण जीवाचा स्वभाव असतो महाराज. पंढरीत गेलं तरी खोलीवरच आंघोळ करणारी आमची जमात, चंद्रभागेत घाण आहे म्हणणारा समाज आहे. वास्तविक आपण तसं बघू नये. व्यापक दृष्टीनं परमार्थात यावं. वक्त्याची जात पात न बघता, तो किती शिकला आहे न बघता, तो रामकृष्ण हरी सांगतो एवढं तरी खरं आहे म्हणायचं, नाही यायचं, ऐकायचं, निघून जायचं. हे आपल्याला हे हरिनामाची आंबील आहे महाराज. भंडाऱ्या जेवाय जाण्यापेक्षा हे काय वाईट नाही, हे चांगलं आहे. कुठंतरी भंडाऱ्या जाऊन खाऊन आपलं पुण्य सपवण्यापेक्षा, कारण निस्पृह जगणं अवघड आहे महाराज. पंढरीत दिंडीला केळ खाल्लं तरी पुण्य सपलं. प्रत्येकानं जाणून घ्यायला पाहिजे. फुकट मिळते म्हणून अन्न छत्रा जेवत बसायचं नाही. का आम्हाला हातपाय दिलेले नाहीत, आम्ही गृहस्थी माणसं आहोत, तर आपण खायचं. आदमापूरला जायचं, भाकरी घेऊन जायचं, तिथं जेवायचं, आपलं नेलेलं खायचं. का ते त्या जेवायच्या टायमावर इथनं जायचं. गाणगापूरला तशा गाड्या जातात, अक्कलकोटला तशा, जाईल तिथं जेवायलाच माणसं. म्हणजे तुम्ही गेलाय कशाला? आपलं पुण्य संपवायचं महाराज. धर्मशास्त्र सांगतं देवाला दिवासुद्धा आपल्या काडीनंच लावावा. काडीसुद्धा दुसऱ्याची वापरू. तेल वात आपलीच असावी. काडीसुद्धा आपली. उगाच गुरव मामा देते म्हणून माझ्याकडे काडी मागून का उपयोग? मी गुरव आहे, द्यायला तयार आहे महाराज. पण तुमचं निम्म पुण्य मी घेतलं. पेटवलं की सपलं की मला निम्म भेटलं. मग तुम्ही होळी पेटवल्याचा तरी मला पाप लागणार आणि दिवा लावला तरी मला पुण्य लागणार. धर्मशास्त्राचा नियमच असा आहे. म्हणून निस्पृह जगावं, कुणाकडे हात पसरू नये. मिळवायची ताकद आहे, कमी मिळेल, लाजायची काय गरज आहे महाराज. चोरी तर करत नाही, कुणाचं हिसकावून तर घेत नाही, चांगल्या मार्गाने मिळवतो. चांगला शेवट होईल आमचा. कुणाकडे वाट बघायची नाही, हात पसरायचे नाहीत. हात पसरे जिने दिग्गत्याचे. का? परत चांगलं दिलं आहे देवानं आपल्याला, म्हणून तुकोबारायांच्याकडे बघायचं आणि असं कणखर जीवन जगायचं. तेव्हा त्यांच्यासारखे वाईट प्रसंग आमच्यावर आलेले नाहीत महाराज. म्हणून भाग्यानं आम्हाला त्यांचं गाता पुढं ठेवला की महाराज डोळ्यात अश्रू आले पाहिजेत. काय त्या महात्म्यानं जीवन किती कठोर आणि टोकाचं जगले असते, तेवढं आम्हाला भोगावं लागत नाही. माऊलींच्या आई वडिलांनी देहपात केला. वास्तविक तुकोबारायांचं भजन झाल्यानंतर बोलू नये कीर्तनात, पण का सांगावं असं वाटलं. आम्हाला खऱ्या परमार्थाची जाणीव करून द्यावी मारुतीरायांनी. आपण केलेल्या उपासनेतून आम्हाला बदल काहीतरी व्हावा अशी एक अपेक्षा वाटते. तुम्ही कळणारी मंडळी आहात म्हणून सांगावं असं वाटतं. आम्हाला असा परमार्थ विवेकाचा कळावा, सुंदरपैकी जीवन जगता यावं. घरात दंगा भांडणंही असायचीच महाराज. रुक्मिणीला सत्यभामेचं पटत नव्हतं, सत्यभामेला रुक्मिणीचं पटत नव्हतं. हे देवाच्या घरात असा दंगा होता, मग आमच्या घरात काय असणार नाही. कळवून घ्यायचं आणि शेवट सुखानं शांत करत जायचं प्रत्येकाला. पाणी कसं समाधान शांत करतं प्रत्येकाला, तशी वृत्ती शांत सहन करत राहायचं. चांगलं हे चांगलंच होतं, चांगल्याचा शेवट चांगलाच, वाईटाचा शेवट वाईट असतो असं समजून जीवन चांगलंच जगत राहायचं. आम्हाला तशी सद्बुद्धी द्यावी मारुतीरायांनी. आमचा परमार्थ सिद्धीला न्यावा. मुखामध्ये सदैव देवाचं नाव राहावं अशी देवाने आम्हावर कृपा करावी. आणि या सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांनी महाराज पोटभर हरिनामाचं सेवन करावं. तुम्ही सगळे जाणकार मंडळी आहात. परमार्थ सिद्धीला जावा अशी परत विनमनी करून सेवेला विराम देतो. विठ्ठल